पॉइंट पे 1 रन. धमाका झालाय. फर्स्ट बॉल जसा डिलिव्हर्ड होतो या स्पर्धेमध्ये तो एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक देखील स्पर्धेची ओळख आहे, मैदानाची ओळख आहे आणि ते पहिल्या बॉलवर कट शॉट सिंगल मिळते. प्रणयला मागच्या मॅच मध्ये अपयश आलं होतं, या मॅच मध्ये त्याने सुरुवात केली आहे पहिल्या बॉलवर सिंगल. राज सिंग, here you go. Goes to Vinith, try to reverse his stroke, beats him outside the off stump. Lovely ball. सुरुवात झाली आहे, सिंगल आले, परंतु त्याच्यानंतरच्या बॉलवर हे अपेक्षित नव्हतं विनीत कडून. पहिले सरळ बॅटने थोडंसं खेळावं लागेल, कारण समोर देखील राज सिंग नावाचा गोलंदाज आहे, अनुभव त्याच्याकडे देखील आहे आणि विनीत देखील एक चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. तो फॉर्म दाखवावा लागेल त्याला, बॅटिंग मधला क्लास दाखवावा लागेल या स्पर्धेमध्ये. Raj Singh. This time hooks that ball beautifully played through the square leg. A fantastic stroke. Indeed, we wait for umpire signal. First bounce cross the boundary for 4. Nine for no wicket. Raj Singh. Goes to Vinith. This time try to steer that ball. They threw for a quick single and umpire call for the third eye. I think very disappointed here, Pranay Patil, not Shiva. In international cricket, Sachin Tendulkar is the first man out in a test match by third umpire, 14 November 1992. OUT, out. Kunal, do you think this is a necessary run? बिल्कुल नहीं, लेकिन नॉन स्ट्राइकिंग एंड के बैटर को पहुंच जाना चाहिए था, क्योंकि कॉल तो उनकी होती है जब गेंद पीछे जाती है आणि इथे प्रयत्न नक्कीच खराब होता, कारण बॉल मागे गेला होता. विकेट कीपरच्या मागे ज्यावेळेला बॉल जातो त्यावेळेला नॉन स्ट्राइकिंग एंडचा बॅटर स्टार्ट घेतो आणि त्याचं पोहोचणं गरजेचं होतं स्ट्राइकिंग एंडला, परंतु तसं झालेलं नाहीये. रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट आली आहे आणि पहिला धक्का बसलाय आता पाइनियर स्पोर्ट्सला. नए बैटर उमर खान जा रहे हैं बल्लेबाजी को. 9 रन 1 विकेट. क्या मुकाबला रहा था पिछला NB 11 पुणे और दिल्ली धमाका के बीच में. इस तरह के धमाके होते रहेंगे, बनिए रहे अगले 3 रातों तक हमारे साथ. कल से भिवंडी ओलंपिक 2025. कल ठीक 4 बजे आप देखने जा रहे हैं BC4 फॉर्मेट में ग्रुप बी से तपस्या बनाम मैगी 11 मांगीलाल पालीवाल फैम टीम. सेमीफाइनल मुकाबला आज मिथ 11 BC4 फॉर्मेट में ग्रैंड फिनाले में पहुंच चुकी है. डे आफ्टर टुमारो ग्रामीण के दोनों सेमीफाइनल. राज सिंह इस मरतबा ऊपर लगी है, फील्डर नीचे है. बैक टू बैक उमर खान दूसरे मैच में 0 पे आउट. बॅक टू बॅक विकेट येतात. राज सिंग या अगोदर रनआउट झाला बॅटर आणि त्याच्यानंतर उमर खान गोल्डन डकचा शिकार. बॅटची वरची कडा फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये. पॉवर प्ले सध्या सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये आणखीन एक विकेट. स्टिकरवर लागला बॉल, टायमिंग फसलं आणि विकेट मिळते राज सिंगला. शुभ सन्मान दरम्यान आपण करणार आहोत आपल्यामध्ये उपस्थित
सन्माननीय सुरेंद्रजी भोईर साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय सनी फुटाणकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुरेंद्रजी भोईर साहेबांचा सन्मान आपण करावा। एक ओवर की समाप्ति, 9 रन 2 विकेट। कुणाल, अगर देर रात के मैच को हम देखते हैं, टोटल खराब नहीं है 9 रन, लेकिन 2 विकेटें, डिपार्चर ऑफ द विकेट्स। हो, विकेट खूप महत्वाच्या ठरणार आहेत या मॅच मध्ये, कारण विकेट जर आल्या तर तो दबाव येईल पायनियर स्पोर्ट्सवर। फिर से हमारे बीच ग्रैंड एंट्री होती हुई हैट्रिक आमदार सम्माननीय महेश प्रभाकर चोगले साहब की संकेत पाटील बॉलिंग मार्कवर पहिलाच बॉल हेलिकॉप्टर आणि मिड ऑफला झेल इथे टिपला जाईल। आणखीन एक धक्का, विनीत बॅक टू द पॅव्हिलियन। तीसरी विकेट गमावली आहे पायनियर स्पोर्ट्स ने। लालच बुरी बला है, मिड ऑफ ऊपर करा था, आगे रखी भी गेंद थी, हेलीकॉप्टर ड्राइव किया सीधा मिड ऑफ पे, एक और विकेट पायनियर का। सन्माननीय भरत शेठ जंगलानी साहेबांचंही शुभागमन झालेलं आहे। साहेबांचं भिवंडी ऑलिम्पिक्स 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि तसेच प्रसादजी पाटील साहेबांचे आगमन झालं, आपलं हे हार्दिक स्वागत। देखिए आणि तसेच तेजस भाईंचेही आगमन झालेलं आहे, आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। मी पुढील सन्मान करण्याकरिता विनंती करतो सनी फुटाणकर यांना, आपण आपल्या शिव असे आमिर भाईंचा सन्मान आपण करायचा आहे। देखिए चीजें बदलने में समय नहीं लगता, मौसम देर से बदलता है, लेकिन ये मैच जल्दी बदल रहा है। बैक टू बैक तीसरी विकेट, भरत जंगलानी साहब, साथ में उमेश सोनावने जी, और हमारे बीच यहाँ पे जुड़ चुके हैं प्रसाद पाटिल साहब जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत। ठीक, त्यानंतर आपण सन्मान करूया, शकील खान देखील उपस्थित आहेत। शकील खान यांचा सन्मान आपण करणार आहोत। सनी फुटाणकर दादांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते शकील खान दादांचा आपण सन्मान करावा। उझेर शेख आलाय न्यू बॅटर, सिंगल इथे मिळाली आहे उझेरच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते, धावा झाल्यात आता मॅजिकल फिगर 10। कुणाल सर, संकेत पाटिल की क्या खासियत है? मेरा अपना मानना है कि जब भी उनको गेंदबाजी से देखा अंदर अच्छा लाते हैं। जनाब इरफान अन्सारी यांच्या अगदी जवळच्या निकटवर्ती शकीलजी खान यांची उपस्थिती आपण पाहिली। त्यानंतर मेहबूब खान यांचाही आपण सन्मान करणार आहोत। सनी फुटाणकर यांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। 10 रन 3 फलंदाज बाद, 10 लॉस ऑफ 3 विकेट। फैजान मेमन, ओ कटरचा वापर पडल्यानंतर बाहेर निघाला, लेग ब्रेक टाकलाय। आणि तुम्ही विचारलं खासियत काय या बॉलरची? या बॉलरची खासियत अशी आहे की दोन्ही बाजूला एकाच ऍक्शन मध्ये बॉल वळवतो। हा बॉल बाहेर निघाला, याच ऍक्शन मध्ये आतमध्येही तो बॉल आणू शकतो राइट हँडेड बॅटर साठी। बिल्कुल, इससे पहली गेंद थी जो कट के अंदर की जानी पाई थी, आणि परत तो बॉल टाकेल का हा प्रश्न आहे। पुढचा बॉल दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट आहे, 1 रन कंप्लीट होते। दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये फैजान मेमनचा, सिंगल तिथे मिळेल। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा। अच्छा स्ट्रोक था, ऑफ स्टंप के करीब की गेंद को ऑन ड्राइव किया था फैजान मेमन ने। उजैर शेख पे अब नजरें जमी हुई है, कमाल के खिलाड़ी है, छोटा पॉकेट है, लेकिन इनकी बल्लेबाजी में बड़े धमाके रहे। दिशा दिली आहे थर्ड मॅनला, थोडासा लेट अंदाज, लेट पण थेट, एक सिंगल तिथे मिळते। आणि आपण पाहतोय महेशजी प्रभाकरजी चौगुले साहेब हॅट्रिक आमदारच्या माध्यमातून, दमदार आमदारांच्या माध्यमातून या भिवंडी ऑलिम्पिक्सचं आयोजन, खेळाला एक प्रोत्साहन, वेगळ्या लेवलला घेऊन जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न
आणि आपण पाहिलं की त्यांच्या स्पर्धेमध्ये पहिली सुपर ओव्हर ची मॅचही प्रेक्षकांनी अनुभवली. मागच्या सामन्यामध्ये तो थरार प्रेक्षकांनी अनुभवला. दिल्लीचा संघ खेळताना दिसला पुण्याच्या टीमच्या विरुद्ध. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आहे. परत एक वेळा बॉल फाईन लेगला चाललाय. तिथे खराब फिल्डिंग, परंतु तरी देखील धाव घेतलेली नाहीये. राजसिंग तिथे होता. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना आणखीन एक डॉट. फैजान मेमन शायद भूल गए कि पिछले मैच में एक रन कितना महंगा पड़ा है. ये एक रन क्लियर था वहां पे. 13 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट बॉल या ओव्हरचा. फैजान फिरवला बॉल विथ द स्पिन. बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट. दमदार आमदार षटकार. भिवंडी ऑलिंपिक सिक्सर. गजब का भिंगड़ी शॉट, गजब का भिंगड़ी शॉट. जैसे ही गेंद ने टिप्पा खाया, ये देखिए स्वंग कर दिया ऑन साइड में. गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग भिंगड़ी स्ट्रोक 6 रन. शुभ सन्मान आपण करणार आहोत. नौशाद भाईंचा सन्मान निर्माण केला असेल आणि सन्मान करण्याकरिता शाहिद भाई यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते नौशाद भाईंचा सन्मान आपण करावा. वेट एंड ग्रेट, लेट एंड ग्रेट शॉट. फैजान मेमनच्या बॅट मधून सिक्सर. मागच्या मॅच मध्ये अपयश आलं ते धुवून काढावं लागेल. वसीमभाई फॅन क्लब बानकोट मंडणगड रत्नागिरी परिसरातील हा संघ. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वसीमभाईंची चर्चा आहे. याही स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आमचे मान्यवर सातत्याने उपस्थित होत आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. आपला सगळ्यांचा सन्मान तिथे केला जातोय. मेरे ख्याल से राज सिंह को कंटिन्यू रखा गया है. बढ़िया गेंद आगे से घुमाया था. क्या विकेट कीपिंग करें अजित मोहिते. हीच तर खासियत आहे त्याची. ग्लव्ज हातात असल्यानंतर अजितची विकेट कीपिंग तर लाजवाब. क्विक रिफ्लेक्सेस. किती लवकर नियंत्रणात आणला तो बॉल. लगेच पकडला यष्ट्यांच्या मागे डॉट. राज सिंह लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. उजैर शेख के लिए स्विंग करना चाहते थे, फिर बीट किया. क्वालिटी बॉलिंग, मानो कोई कॉइन रखा है जहां से गेंदों को स्विंग कर रहे. लेग ब्रेकवर अभ्यास करावा लागेल. पडल्यानंतर सातत्याने बॉल बाहेर निघतात. ऑन साइडला बॅट फिरवली जाते आणि एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. परंतु ऑन साइडला तुम्ही लगातार खेळताय. गोलंदाज तुम्हाला त्याच लेंथवर बीट करतो आणि विकेट किपिंगचा दर्जा पा. आणखीन एक डॉट. राज सिंह उजैर के लिए फिर आड़े बल्ले से खेलने की कोशिश. देखना है बल्ले को लगी है नहीं. एक रन आता हुआ. बिल्कुल आवाज आई थी यहां तक. इनसाइड एज ऑफ द बॅट. हा एक्सप्रेस बॉल होता आणि भरपूर खाली राहिला म्हणून तर तो पायाला लागला. एकदम गुडघ्याच्या खाली विकेट कीपरच्या. आणि अजितची एवढी मोठी उंची आहे. एकदम सहज नव्हता त्याच्यासाठी हा प्रयत्न. आणि एक धाव मिळताना दिसते. एक सिंगल टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 20. राज सिंह सामना करेंगे फैजान मेमन. 3 गेंदों में 7 रन बनाए फैजान ने. फुल टॉस गेंद हल्के हाथों से गेंद को मिड ऑफ पे खेला. जोखिम बड़ा रन पूरा करते हुए 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पायनियर स्पोर्ट अल्ताफ बाली फैम टीम का 21 रन. देखिए 50 वन ऑफ द मैजिकल फिगर कहा जाएगा इस ग्राउंड पे. येस नक्कीच. परंतु त्याच्यापेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. 55च्या आसपास 60च्या जवळ तुम्हाला जावं लागेल. त्याच वेळेला तुम्ही कडा संघर्ष देऊ शकता. राज सिंह इस मर्तबा कमाल का शॉट खेला है उजैर शेख ने. इसे कहते हैं घी जब सीधी उंगली से नहीं निकल रहा हो तो टेढ़ा करना. दूसरा ओवर चल रहा है. पायनियर का अच्छा टोटल है. चुपके चुपके ये टीम आगे बढ़ी है. 25. वो चांगला फटका. उलटा फटका. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या. बॉल थोडासा बाहेर जात होता. म्हणूनच विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न आणि म्हणूनच ती उलटी बॅट बॉलला पाठवलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळताना दिसत आहेत. आमदार साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि डाऊन टू अर्थ असं हे व्यक्तिमत्व आहे. सदा आपल्या कामात मग्न असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. तरी देखील खेळासाठी टाइम देत आहेत. ओ माय गॉड. फॉलिंग स्वीप खेलने की कोशिश. बल्ले को गेंद ने नहीं छुआ था. फ्लाई स्लिप में गई. 3 ओवर की समाप्ति. रन बने
पॉइनियर के 25 विकेटें गिरी है, 3। सम्माननीय हैट्रिक आमदार, उनके बाजू में एडवोकेट संजय श्रीवास्तव साहब हैं, प्रसाद पाटिल जी हैं, इरफान हदीस अंसारी हैं, सभी का हार्दिक स्वागत है। पीछे बहुत ही मजबूत काटी के इरादे के आनंद नायडू साहब हैं, सलमान अंसारी हैं, जावेद खान है, सभी का हार्दिक स्वागत है। वेलकम ऑल ऑफ यू। ठीक हमारे सामने तंजीम गोरेकर, अशफाक पनवेलकर मैच का मजा ले रहे हैं, आपका भी स्वागत है। नक्कीच हॅट्रिक आमदार महेश शेठ चौगुले सध्या आपल्या या मॅचचा आनंद घेतात आणि या आमदारांच्या बाबतीत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणवली की खऱ्या अर्थाने या संपूर्ण खेळांवर त्यांचं किती महत्वाचं आणि मोठं प्रेम आहे। ज्यावेळेला भिवंडी ऑलिम्पिकचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, या ग्राउंडची रूपरेषाच त्यांनी बदलून टाकली। संपूर्ण पेंटिंगचं काम, या ग्राउंडवर हे गवत नव्हतं या अगोदर, तिथे सातत्याने पाण्याचा भाडीमार केला, गवत उगवलं गेलं, त्यानंतर हे ग्राउंड 2 महिन्याची ती अतोनात मेहनत होती त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हटल्यानंतर ही अशी एक दमदार आमदार स्पर्धा तुमच्या समोर आणली। भिवंडी ऑलिम्पिकच्या माध्यमातून प्रत्येक खेळाला एका वेगळ्या पद्धतीने इथे न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न महेश शेठ चौगुले यांनी केलाय। बॉल समोर मारलाय, फोर्स केलाय डाऊन दी ग्राउंड, बॉल मध्ये पॉवर आहे आणि पहा बरोबर ज्यांच्या नावाची चर्चा आहे हॅट्रिक आमदार, त्यांच्या समोरच्या बॅनरला हिट करणारा, ऑलिम्पिकच्या त्या सर्कल मध्ये जाऊन बॉल विसावला हा षटकार। कि इस तरह का शॉट हारिस रऊफ को विराट कोहली ने खेला था डाउन द ग्राउंड। फैजान मेमन चैंपियन ट्रॉफी वाड़ा में ओपन इंडिया में कमाल की बल्लेबाजी की थी, 2 सिक्सर लगा चुके हैं। ओ फैजानच्या बॅट मधून षटकार आला आणि त्यानंतर नाझीर शेख थोडासा दुखापतग्रस्त तिथे जाणवतोय। एक वेगवान गोलंदाज आहे, यूपीचा गोलंदाज मात्र स्थायिक आपल्याला पाहायला मिळतोय पुण्यामध्ये। आणि नझीरचा बॉल पडल्यानंतर त्याच्या पायामध्ये थोडीशी जबक जाणवते, ती दुखापत दिसते। एक वेगवान गोलंदाज आहे, परत एक वेळा तो ठीकठाक आहे असं दिसतंय आणि परत एक वेळा गोलंदाजीसाठी तयार आहे। तेज गेंदबाजों के साथ ये लगा रहता है क्रैम्प से या बैक पेन, लेकिन क्या गेंद थी, टिप्पा खाने के बाद तीखा जवाब दिया था। ये सारी नोकझोंक, ये सारी गर्मा गर्मी आप देख रहे हैं हैट्रिक आमदार महेश प्रभाकर चोगले के भिवंडी ओलंपिक ऑल इंडिया फॉर्मेट में 2 षटकार मारलेत आतापर्यंत फैजान मेमनने। वाडा कुडूस या परिसरातला हा खेळाडू आहे। इनसाइड आउट, चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे, स्वीपर कव्हर पर्यंत धावत येतोय, 1 रन कंप्लीट होते। दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा फैजान मेमन इथे कंप्लीट करत असताना टाळ्यांचा गजर होतोय। धावा येत आहेत, धावा झाल्या 33, लॉस ऑफ 3 विकेट। आणि पहा हॅट्रिक आमदार आल्यानंतर कसा आकड्यांचा खेळ जमलाय। तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 3 3 3 3 3 हेच आकडे पाहायला मिळतात, कारण 3.3 ओव्हरचा खेळ संपलाय, 33ला 3 अशी परिस्थिती आहे आणि हाच तर जलवा आहे आमच्या हॅट्रिक आमदारांचा। अच्छा शॉट खेला था, हालांकि खराब गेंद नहीं थी वहां पर फैजान मेमन ने। हा योगायोग आहे, जसे ते आले आकडे बदलले। शॉर्ट बॉल, पुल पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल एंड सक्सेसफुल, बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर हा येतोय षटकार। खींच के मारा है, क्या गजब का शॉट है। ये देखिए हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पे चले गए, खींच के मारा, पुल पावरफुल और गेंद मैदान के बाहर 6 रन। ये फैजान मेमन का असली खेल है जो अब वो दिखा रहे हैं पॉइनियर स्पोर्ट्स से। कडक बॅटिंग फैजान मेमन। आता त्याच्या बॅट मधून त्या धावा येत आहेत, फ्लॅट अँड फ्युरियस हा षटकार आलाय। ताकद, नजाकत आणि टायमिंगचा मिलाफ या फटक्यामध्ये दिसतोय आणि हळूहळू पायनियर स्पोर्ट्सची गाडी आता रुळावर आली आहे। सुरुवातीला विकेट गेल्या, परंतु त्याच्यानंतर फैजानच्या बॅट मधून हा 3रा षटकार आहे। मागच्या मॅच मध्ये अपयश आलं होतं, 39 रन, 39ला 3। 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा येत आहेत, अजूनही बॅटिंग मध्ये डेप्थ आहे। प्रितेश पाटील कॅप्टन आहे, मागच्या मॅच मध्ये त्यांनी षटकार मारला होता।
परंतु सध्या फैजानचा जलवा मैदानामध्ये सुरू आहे. त्याच्या बॅटमधून षटकार येत आहेत. नजीर शेखच्या विरुद्ध ते आक्रमण सुरू झालंय. नजीरने या ओव्हरमध्ये नक्कीच काही शॉर्ट बॉलचा वापर केला आणि त्याच्यावर तुटून पडलाय फलंदाज फैजान मेमन. 39 लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. चौथं षटक सुरू आहे. भिवंडी ऑलिम्पिक्स तुम्ही पाहताय. परत एक वेळा शॉर्ट बॉल. जा बॉल शोधून आणा आणि या बॉलवर पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रेक्षकाने प्रयत्नही केला. 2-3 पायऱ्या तो खाली आला कारण आमदार साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे झेलासाठी आणि हा येतोय षटकार. ये सिक्सर पद्मावती मैजिक बॉक्स के नीचे गिरा है. क्या खिलाड़ी है, बॉटम एंड का क्या कमाल का इस्तेमाल कर रहे हैं. ये देखिए फिर खींच के मारा. 6 रन. फैजान मेमन ऑन फायर. कडक बॅटिंग, लाजवाब खेळ. 5000 के इनाम की तरफ बढ़ रहे हैं और इरफान अदीस अंसारी हमारे साथ हैं. सिक्सर का हैट्रिक लगता है तो अब तक 7 बल्लेबाज ये कारनामा कर चुके हैं. एक्झॅक्ट. म्हणून तर इरफान अदीज अन्सारी साहेबांची चर्चा होते. ज्या पद्धतीने त्यांनी पारितोषिक ठेवले आहेत हॅट्रिक साठी 5000 रुपये, परंतु ती षटकाराची मारावी लागेल. सलग 3 षटकार मारावे लागतील. 2 मारलेत, अजून एक येईल का. टीमची धावसंख्या 45. ट्रॅकवर गाडी आहे सध्या तरी पायनियर स्पोर्ट्सची. बोलत तयार. तिसरा बॉल ढगात लाइटिंग लावत स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय उत्तुंग षटकार. इरफान अदीज अन्सारी साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे 5000 रुपयाचं रोख. कल भी वो यहाँ आए, कल भी सिक्सर का हैट्रिक लगा, आज भी आए, आज भी लगा है. क्या गजब की बल्लेबाजी है. ये तो तारामंडल में भेज दिया है. गजब का शॉट. फैजान मेमन अपने जाने हुए अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं. पायनियर के स्कोर को उन्होंने पहुंचा दिया है इस वक्त 51 रन. दिस इज द क्लेवर बैटिंग. ये सिक्सर हैट्रिक देखते हैं 70-70 के माध्यम से. 3 सिक्सर, तीनों पुल और पावरफुल. कडक बॅटिंग. वाडा कुडूस म्हटल्यानंतर अर्शद मेमन होंडो या नावाची चर्चा नेहमीच राहिली आहे क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आणि आता चर्चा फैजान मेमनची देखील होते. फैजान मेमन आला मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये थोडंसं अपयश आलं फैजानला, परंतु तो हार मानणाऱ्यातला नव्हता. तो या मॅच मध्ये लढला. त्याच्या बॅट मधून ते षटकार आलेत आणि ते लगातार पुलचे फटके. हा पहिला षटकार होता. पुल पॉवरफुल होता आणि डिलाइटफुल होता. इथून सुरुवात झाली षटकारांची, परंतु नजीर शेखने लगातार त्याच्या विरुद्ध शॉर्ट बॉलचा वापर केला. हाही शॉर्ट बॉल होता. हा मिड विकेटला फेकला होता. भरपूर दूर गेला होता. तिथे प्रेक्षकाने झेल सोडला. त्याच्यानंतर परत एक शॉर्ट बॉल आला आणि तिसरा षटकार मारलाय. हॅट्रिक कंप्लीट. देखिए अरशद हुंडो, अरशद मेमन और फैजान मेमन, ये 2 नाम हैं जो कुडूस से निकलते हैं और वाड़ा और उसके परिसर में चमकते हैं. आता मगाशीच म्हटलं होतं 3.3 ओव्हरचा खेळ संपला. 33ला 3 अशी परिस्थिती होती. हॅट्रिक आमदार आलेले आहेत आणि आता पहा ते आलेत आणि लगेच हॅट्रिकही लागली. षटकारांची ती होती. हा आकड्यांचा खेळ आहे. काय योगायोग आहे. म्हणून तर दमदार असं काम आहे महेश शेठ प्रभाकरजी चौगुले यांचं. हॅट्रिक MLA 3.0 भिवंडी ऑलिम्पिक्स. वेगवेगळ्या खेळांना प्रोत्साहन त्यांनी दिलंय आणि त्यातल्या त्यात 11 लाख रुपये पारितोषिक. पहिल्या क्रमांकाचं असलेली स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. द्वितीय पारितोषिक 5.5 लाख रुपये. तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 3 लाख रुपये रोख आहे. मरता क्या ना करता. कप्तान है मयूर वाघमारे. ऑन द राइज खेला है. पीछे खिलाड़ी है. कोई गलती नहीं. उजैर शेख आउट. आकाश तारेकरने हा झेल टिपलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हुझेरने या बॉलवर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न दाखवला आणि डीप मध्ये यावेळेला आकाश तारेकरने कोणती चूक केलेली नाहीये आणि परतावा लागेल आता हुझेर शेखला. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी कॅप्टन जाईल मैदानामध्ये प्रितेश पाटील फ्रॉम दापोडे. कुणाल सर, करण अंबाला को जो आउट किया था वो मयूर वाघमारे ने आउट किया था. जो वीडियो बहुत चल रहा है आजकल. बोल्ड किया था उन्हें. कमाल के खिलाड़ी हैं मयूर वाघमारे. होती वीर दमदार आमदार ट्रॉफी होती अलिबागची आणि तिथे तो सामना रंगला. त्या मॅच मध्ये मयूरने त्याला बाद केला आणि काय चर्चा झाली क्रिकेटच्या वर्तुळात. परंतु आता मॅच मध्ये इथे येऊया. भिवंडी सध्या चर्चेमध्ये आहे हॅट्रिक आमदाराच्या आयोजनासाठी, म्हणजेच काय तर भिवंडी ऑलिम्पिकसाठी. आणि ते सध्या आमच्या
या क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांना सध्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे, कारण हे व्यक्तिमत्व दमदार आहे, डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व आहे. मी माझ्या छोट्या कॉमेंट्रीच्या करिअरमध्ये असा कुठलाच आमदार पाहिला नाहीये की जो प्रत्येक दिवशी येऊन स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवतात आणि स्पर्धा शेवटपर्यंत संपेपर्यंत थांबतात. हे असं नेतृत्व आहे आपल्या परिसरातलं, सदा डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व म्हणजेच महेश शेठ चौगुले. मयूर वाघमारे, प्रीतेश पाटिल को आते ही गेंद को आसमान में तान दिया है, पीछे खिलाड़ी है और प्रीतेश पाटिल आउट. बड़ा झटका लगा है. देखिए सिर्फ हैट्रिक ही चल रहा है, हैट्रिक के सिक्सर हुए, अब हैट्रिक पे गेंदबाज आहे. हैट्रिक आमदार आहे. हॅट्रिक विकेट येईल का? कारण याच्या अगोदर 3.3 ओव्हरचा खेळ, 33ला 3, त्याच्यानंतर 3 षटकार आणि आता 2 विकेट. आता विकेटची हॅट्रिक येईल का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या बॉलमध्ये मिळेल. परंतु प्रितेश मैदानामध्ये गेला, हिट आउट और गेट आउट हाच तर प्रयत्न होता, कारण आता धावा करायच्या आहेत. आता दीपू माळी जाईल मैदानामध्ये, आणखीन एक मोठा खेळाडू या टीमचा. इस ग्राउंड पे दीपेश माली के बहुत अच्छे रिकॉर्ड्स हैं. कितने जल्दी ये मैच ना कुणाल सर, भिवंडी ओलंपिक में रस्सा कशी हुई थी, टग ऑफ वॉर, जबरदस्त मुकाबले रहे थे और लग रहा है कि ये मैदान में खेल क्रिकेट का हो रहा है, लेकिन चल रही है रस्सा कशी. कभी पॉइनियर अपनी तरफ खींचती है तो कभी वसीम भाई फॅन क्लब अपनी तरफ खींचते हैं. हो, त्याच्या दरम्यान नक्कीच मोठी चोरस आहे. वसीमभाई फॅन क्लब, वसीमभाई यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पायनियर स्पोर्ट्स जो अल्ताफ बाली सरांचा संघ आहे. त्याच्यामुळे मॅच नक्कीच चांगली रंगेल. धावा झाल्यात 51, 50 अप. बॉलर ऑन हॅट्रिक, बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात मयूर वाघमारे ने. देखिए उन्होंने कितने गुस्से में गेंद अपने पास ली थी पिछले ओवर में जब रन बने थे. टीम के कैप्टन है मयूर वाघमारे. हैट्रिक गेंद दीपेश माली को, राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, स्विंग एंड मिस. बढ़िया गेंद, आगे रखी हुई गेंद थी, लेंथ, क्रॉस बैटेड खेलना चाहते थे दीपेश माली. 3 बॉल संपले त्या ओव्हरचे. काय कमबॅक केलं कॅप्टनने. आणि मगाशी तो चर्चा करत होता 60 धावा आम्ही मगाशी थांबवल्या होत्या आणि तिथे आम्हाला त्या धावा चेस झाल्या नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये लगेच त्याने बॉल हातात घेतला, 3 डॉट बॉल टाकले. टीमची धावसंख्या 51 वर स्थिर आहे. फैजान मेमनला स्ट्रायकिंग एंडला लवकर आणावं लागेल पायनियर स्पोर्ट्सला. मयूर वाघमारे इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश, खेला भी है लेकिन रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज. पॉइनियर 52 रन, 5 विकेट. अंगद पाटीलने तो बॉल थांबवला, स्क्वेअर ऑफ द विकेट लगेच थ्रो केला आणि फैजान मेमन ज्या एंडला धावतोय त्या एंडला थ्रो केला, कारण त्याला माहिती आहे त्याच्या विकेटचं काय महत्व आहे. कारण त्याने मगाशीच 3 बॉलवर 3 षटकार मारले. टीमची धावसंख्या 52. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातला. 8 मध्ये 8 केल्या तरी 60 होऊ शकतात. 8 मध्ये 20 केल्या तर मात्र 72-73चं टार्गेट सेट होऊ शकतो. तो प्रयत्न करायला पाहिजे पायनियर स्पोर्ट्सने आणि तोच थांबवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे वसीमभाई फॅन क्लबने. क्या कुणाल सर अंगद पाटिल डेथ ओवर करेंगे? एक अच्छे गेंदबाज हैं मयूर वाघमारे. फैजान को गेंद आसमान में जा रही है, तारामंडल में 6 रन. शॉट सबसे लंबा, लगभग गेंद झकास वड़ा पाव सेंटर में चली गई है. व्हाट अ शॉट. काय बॅटिंग आहे, बॅटचा स्विंग पहा. नारपोली पोलीस स्टेशन मध्ये एक रिपोर्ट लिहावा लागेल. हा बॉल हरवलाय, गायब झालाय. काय बॅटिंगचा दर्जा दाखवलाय फैजान मेमनने. व्हाट अ शॉट. भोईवाडा आहे, ओके, भोईवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत एक ग्राउंड येते आणि लगेचच जाऊन तिथे आपल्याला एक मिसिंग रिपोर्ट लिहावा लागेल या बॉलचा. क्लासी बॅटिंग. व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट. उत्तुंग षटकार फैजान मेमन कडून. इसे कहते हैं कि राह के पत्थर को चिकना चूर होना चाहिए, वार चाहे एक हो भरपूर होना चाहिए. क्या गजब का वार किया है. फैजान कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? फैजान मेमन ऑन 40. मयूर वाघमारे. बढ़िया गेंद, कटर कटर, कमाल की वापसी वाघमारे की. चांगला कटर, चांगला कटर. बरोबर टर्न केला बॉलला, दिशा दिली आणि सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. कमबॅक कमबॅक चांगलं होत आहे. मजा येईल या मॅच मध्ये. आता चेक आपण शुभ सन्मान निर्माण करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित
मनोज निकम साहेबांचा सन्मान आपण करूया. मी यशवंतजी मेघजी दादांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मनोज निकम साहेबांचा सन्मान आपण करावा. मनोज निकम साहेबांचा सन्मान इथे केला जातो आणि त्यानंतर रविदादा कशिवले देखील उपस्थित आहे, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी यशवंत दादांनाच विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते रवीजी कशिवले दादांचा सन्मान आपण करावा. कल ठीक 3:30 बजे आप देखने जा रहे हैं पहले BC4 फॉर्मेट में मुकाबला मैगी 11 वर्सेस तपस्या. जीतने वाली टीम अगर मैगी है तो 5वीं मर्तबा फाइनल में और तपस्या है तो दूसरी मर्तबा. उसके बाद त्यानंतर लगेचच ऑल इंडिया ओपनला सुरुवात होईल. त्या मॅचेस आपल्या समोर येतील. ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी आणि त्यांच्या विरोधात मिस स्पोर्ट्स भिवंडी असा हा सामना असेल. उद्या देखील 4 संघ खेळत आहेत आणि त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये श्रीतेज 11 सरवळी पुणे च्या विरुद्ध मनीष 11 जारग्राम असा सामना पाहायला मिळेल. बॅटची कडा घेतली आहे, विकेट मिळू शकते, आणखीन एक विकेट. आता मात्र अंगद पाटीलने हा विकेट मिळवून दिलाय गोलंदाजी करत असताना. एक मोठा धक्का, कारण फलंदाज आता आउट होतोय दीपू माळी. देखिए अंगद पाटिल डेथ ओवर के बहुत ही स्पेशलिस्ट गेंदबाज हैं और ये अच्छी गेंद थी, कितना थोड़ी सी बाहर निकल रही थी. एक बात है कि फैजान को स्ट्राइक नहीं देते हुए बड़ा शॉट खेलना चाहता दीपू ने. येस एक्झॅक्ट. आता नवीन फलंदाजीसाठी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले होते शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार त्याने मारले होते. योगेश बालेकर मगाशी पाय चालले नव्हते परंतु नंतर आक्रमण केलं, परंतु फैजान मेमन काय बॅटिंग नॉक त्याच्याकडून पाहायला मिळाली. त्याने आतापर्यंत षटकार मारलेले 6, 36 धावा तर या षटकाराच्या मदतीने आल्यात फैजानच्या खात्यामध्ये आणि तो 40 रनवर खेळतोय. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय. 4 बॉल शिल्लक आहेत. जर 1-2 बॉल त्याला स्ट्राईक मिळाली तर पहिलं अर्धशतक देखील येऊ शकतं. महेश प्रभाकरजी चौगुले साहेब यांच्या स्पर्धेमध्ये भिवंडी ऑलिम्पिक्स मध्ये ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये ग्रामीण मध्ये विजेंद्र पाटीलने ते अर्धशतक ठोकलंय. BCC पडगाच्या समोर हे विसरून चालणार नाहीये. आणि आता परत एक वेळा मॅच कडे वळूया. नवीन फलंदाज योगेश, टीमची धावसंख्या 58. अंगद आला आणि अंगदच्या विरुद्ध उलटा फटका तर सजवलाय. डीप मध्ये फिल्डर थांबतोय, प्रयत्न चांगला आहे. एकच धाव घेतली आहे. फैजान आता स्ट्राइकिंग एंडला येईल. टीमची धावसंख्या 59, 59 धावा. बची हुई ये जो 3 गेंदें हैं अंगद पाटिल की, ये तय करेंगी कि लक्ष्य क्या है. क्या फैजान मेमन अर्धशतक जड़ने जा रहे, क्या अंगद पाटिल डेथ ओवर में सबसे कामयाब गेंदबाज रहे वही करने जा रहे. कमाल के शॉट खेले आज फैजान मेमन ने. अंगद पाटिल फैजान मेमन के लिए मिस टाइम होतोय. फटका फसलाय. अंगदने हा झेल स्वीकारला आणि त्यानंतर ती नाराजी, कारण फैजानने त्याचं काम केलंय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. 40 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली आणि त्याच्यामध्ये 6 षटकार त्यांनी मारलेले आहेत. 13 बॉल मध्ये 6 षटकार, 40 धावा त्याने केलेले आहेत. 2 सिंगल त्याने घेतले आहेत आणि एक वेळा डबल आणि 5 डॉट बॉल तो खेळला. 13 बॉल 40 धावांची अफलातून खेळी. ग्रेट इनिंग मनोज लोंडे डगआउट में लौटते हुए फैजान मेमन. ग्रेट इनिंग, तालियों से उनका स्वागत हो रहा है. ये अंगद पाटिल है, इन्होंने साबित कर दिया है कि डेथ ओवर में वो सबसे अच्छे गेंदबाज हैं. कुछ गेंदबाज ऐसे हैं, देखिए कुणाल सर, डेथ ओवर बहुत मुश्किल ओवर रहता है. इसमें 8 मरतबा गेंदबाज को मुंह की खानी पड़ती है, लेकिन 2 मरतबा गेंदबाज सभी के मुंह बंद कर देता है. कमाल की बॉलिंग कर रहे हैं अंगद पाटिल. ओमकार तारमाळे न्यू बॅटर, शेरेगाव, शहापूरचा हा खेळाडू. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. बॅटिंग आता करावी लागेल आणि चांगली बॅटिंग करू शकतो. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 59 रन झालेत. 59, एखादा मोठा फटका, 66च्या आसपासचं टार्गेट. 1-2 डॉट बॉल परत अंगद पाटील मॅच मध्ये आणेल. वसीमभाई फॅन क्लब या टीमला
आणि हार्दिक पंड्याला देखील नेट्स मध्ये बॉलिंग केली आहे ओमकार तारमाळेने, म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला तो लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे त्याच्याकडे. ओमकार तयार, समोर अंगद पाटील. ओ बीट केलंय, फुटवर्कच नव्हतं, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता ते धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे स्ट्राईक चेंज झाली आहे. रनआउट होईल फलंदाज ओमकार. शेवटचा बॉल खेळण्याची संधी योगेश भालेकरला मिळेल. मागच्या मॅच मध्ये त्याने ते 2 फटके मारले होते मोठे. नवीन फलंदाज करण पाटील आलाय फलंदाजीसाठी. देखिए अंगद पाटिल ने साबित कर दिया है कि डेथ ओवर के वो सबसे अच्छे गेंदबाज है. क्या कमाल की बॉलिंग की है, उसमें फैजान मेमन का भी विकेट है. इज अ ग्रेट फास्ट बॉलर इन डेथ ओवर. अंगद पाटील याच्यासाठी जाणला जातो. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा नेहमीच आठवते. नामदार उदय सामंत साहेबांची ती स्पर्धा आहे, दीपक पवार यांची ती स्पर्धा आहे. तिथे देखील काय गोलंदाजी केली होती अंगद पाटीलने. एक नामांकित गोलंदाज आहे अंगद पाटील. हुक शॉट, धावा मिळतील. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायरचा सिग्नल. 4 धावा. हा चौकार महत्वाचा ठरू शकतो, कारण मागच्या मॅच मध्ये ज्या वेळेला टाय झाली होती मॅच त्यावेळेला लास्ट बॉलवर चौकारच लागला होता. हे विसरून चालणार नाहीये पहिल्या डावामध्ये. त्याच्यामुळे हा चौकार महत्वाचा ठरेल आणि पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 63. 63 धावा, 64चं लक्ष्य आहे वसीमभाई फॅन क्लबच्या समोर टीम पायनियर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 64 टू विन. बिल्कुल सही कहा. मेरा तो अपना मानना है कुड बी अ टर्निंग पॉइंट ऑफ दिस मैच. ये जो चौका लगा है, आइए देखते हैं मैच समरी 70 के माध्यम से. कल 3:30 बजे दोनों टीमों को रिपोर्ट करना है. खेलने वाली टीमें हैं मांगीलाल पालीवाल फैम टीम, मैगी 11. ये देखिए अंगद पाटिल 1 ओवर 5 रन और 2 विकेट. वही मयूर वाघमारे 1 ओवर 7 रन 2 विकेट. जहीर शेख महंगे साबित हुए. 1 ओवर में सिल्वर जुबली के ऊपर रन दिए 26. राज सिंह ने 2 ओवर में 15 दिए, 1 विकेट लिया. संकेत पाटिल ने 1 ओवर 10 रन 1 विकेट. फॉल ऑफ विकेट्स, पहला 9 पे, दूसरा 9, तीसरा 9 और उसके बाद अच्छी पार्टनरशिप. ये बल्लेबाजी प्रणय पाटिल 1, विनीत माली 5 गेंदों पे 8, उमर खान 0, फैजान मेमन कमाल की बल्लेबाजी 13 पे 40, उजैर शेख 8 में 7, प्रीतेश पाटिल 0, दीपेश पाटिल 1, योगेश भालेकर नट आउट 1 और करण पाटिल नट आउट 4. तो खेल की जब शुरुआत होंगी अगली 2 इनिंग में आपके साथ 2 दिग्गज समालोचक रहेंगे. जुन्नर भूषण मराठी की मेचोट आवाज और महाराष्ट्र के सदाबहार कमेंटेटर मल्टी लैंग्वेज में जिनका कोई सानी नहीं है, अजय गरत और उनके साथ चंदू शेट्टी जी. चला तर एक ग्रँड एंट्री आपण इथे पाहणार आहोत. पायनियर स्पोर्ट्स. लेट्स हॅव अ राउंड ऑफ अप्लॉज. पायनियर स्पोर्ट्स.
चलिए जोरदार तालियों से स्वागत करेंगे वसीम स्पोर्ट्स बानकोट। धन्यवाद। भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे आणि आजच्या रात्रीतील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय। मॅच नंबर 4च्या दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ आहेत। पायनियर स्पोर्ट्स एका बाजूला पाहायला मिळाले, पहिल्या डावात बॅटिंग केली आणि काय फैजान नावाचं वादळ आलं इकडे आणि ज्यांनी तब्बल 40 धावा केल्या, ज्यामध्ये 6 षटकारांचा समावेश होता आणि त्याच्याचमुळे फैजान चर्चेत राहिले आजच्या रात्रीमध्ये आणि त्या खेळीमध्ये 64 धावांचा पाठलाग करायचा आहे। तसं पाहिलं तर हे 64 धावांचं आव्हान मोठं वाटतंय, परंतु तेवढेच चांगले बॅटर दुसऱ्या बाजूला सुद्धा पाहायला मिळत आहेत। सलामीची जोडी इम्पॅक्टच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये पायनियर स्पोर्ट्स खळवायचं कुणाच्या ऐवजी कोण आहे? फैजानच्या जागी आसिफ। यस, मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत। माझ्याबरोबर जर पाहिलं तर भिवंडीचा एक सदाबहार आवाज अजय गरज सर जोडले गेलेले आहेत। त्याचबरोबर जर पाहिलं तर आता ओमकार तारमाळे यांना बॉलिंगसाठी पहिल्या षटकात आमंत्रित करण्यात आले। इकडे पॉवर प्लेच्या मित्र म्हणेल पॉवर प्लेच्या 2 ओव्हर खूप महत्त्वाच्या असतील। जर का कुठे स्टार्ट इकडे 20-25चा झाला तर ती बाब वसीम बाई फॅन्स क्लबसाठी खूप महत्त्वाची असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला पायनियरने जे कमबॅक केलंय ते लाजबाब आहे। या मैदानाचं आणि या पायनियरचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे, त्यामुळे ही मॅच सुद्धा तेवढीच दर्जेदार होताना पाहायला मिळणार आहे। सामना चांगला होणार आहे एवढं मात्र नक्की, कारण आपण पाहतो जवळपास 1 वाजून गेलेले आहेत, परंतु सगळ्यांना उत्कंठा या मॅचची लागलेली आहे। 11 लाखाचा पहिला पुरस्कार, दुसरा पुरस्कार जर पाहिलं तर 5.5 लाखाचा, तिसरा 3 लाखाचा, लगातार 3 षटकार जर खेळले तर 5,000, मॅजिक बॉक्समध्ये बॉल केला तर 7,000, प्रेक्षकांनी कॅच पकडली 2,000, मॅन ऑफ द मॅच 5,000, बक्षिसांची खैरात आणि बक्षीस एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत। तर जाऊयात स्ट्राईकवर जर पाहिलं तर करण मोरे, ऋतिक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर ओमकार तारमाळे बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत। भिवंडी ऑलिम्पिक पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट येते। करण मोरे आउट होताना पाहायला मिळत आहेत। गजब की शुरुआत यहाँ पर गेंदबाज ओमकार तारमाले के लिए और पायनियर स्पोर्ट्स के लिए बड़ा झटका दिया है पहली गेंद पर करण मोरे के रूप में। थोड़ी सी आगे रखी हुई ये लेंथ बॉल ही थी, फ्रंट लेग को गेंद की लाइन से हटाया था और मिड ऑन को क्लियर करने का प्रयास, लेकिन टाइमिंग गड़बड़ा गई। प्रीतेश सर्कल के बाहर निकले और कोई गलती नहीं की उन्होंने। आसान सा कैच उनके लिए। सनसनीखेज शुरुआत होती हुई वसीम भाई फैन क्लब टीम के पारी की। इकडे सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता, पहिलाच बॉल मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जे टायमिंग नाही झालं, बॉलने लांबीपेक्षा उंची जास्त घेतली आणि मिडॉनचे फिल्डर थोडेसे मागे गेले आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी स्वतः कॅप्टन प्रीतेश त्या ठिकाणी होते। कॅप्टन म्हणून देखील चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे। अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। मुंबईच्या दादर नायगाव परिसरातील हा मॅच विनर खेळाडू जोडीला जर पाहिलं तर वडवलीचे ऋतिक देखील मैदानात पाहायला मिळतात, परंतु विकेट घेण्यात आलेली या ठिकाणी ओमकार कौतुक करावं लागेल। ज्या पद्धतीने मागील मॅचमध्ये देखील त्यांनी गोलंदाजी केली होती, लक्ष्य 64च आहे, परंतु अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागणार आहे। भिवंडी ऑलिम्पिकची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे, त्याचं कारण आहे 25 खेळांचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं क्रिकेटची अशी स्पर्धा, अखिल भारतीय स्पर्धा आणि ज्यामध्ये 11 लाखाचा पुरस्कार पहिला हा समाविष्ट आहे आणि त्याच्याचमुळे या स्पर्धेची चर्चा सर्व दूर आहे। अजित मोहिते प्रचंड वेगात बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न नाही, अडलाय, बॉल सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय आणि इकडे 4 धावा, यस चौकार। अतिरिक्त रन्स, लेग बाइज का इशारा किया है अंपायर ने। लेग स्टंप की दिशा में आती हुई गेंद और निश्चित रूप से वहां पर थाई को ब्रश करके गेंद पीछे चली गई है। थोड़ा सा झुकाव लेग स्टंप के बाहर था उस गेंद का। बल्ला चला दिया था जीत ने, गेंद और बल्ले के बीच में संपर्क तो नहीं बना पाए, पीछे विकेट कीपर बीट हुए और शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी के पास भी कोई ज्यादा अवसर नहीं था, तेज निकल गई थी गेंद, काफी तेज तकरार गेंद थी। 4 रन्स। भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते, चांगलं मैदान पाहायला मिळत आहेत, भव्य दिव्य पारितोषिकं पाहायला मिळत आहेत। 70-70 स्पोर्ट्स या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळत आहेत, किट्स पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर जर पाहिलं तर हा तामझाम आपल्याला पाहायला मिळतोय। प्रेक्षक दर्दी प्रेक्षक
मॅचला आवर्जून पाहण्यासाठी देखील सर्वच दिवस येणार आहेत, कारण भारतीय टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे भिवंडीमध्ये अवतरताना पाहायला मिळतील. उद्याही तेवढेच दर्जेदार खेळाडू आपण पाहणार आहोत, परंतु या मॅचमध्ये काय होणार याची उत्कंठा सगळ्यांनाच पाहायला मिळणार आहे. माझ्याबरोबर अजयजी घरत सर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू मॅचमध्ये म्हणजे NB संघ कदाचित कुणी अपेक्षा केली नसेल, पहिल्या मॅचमधील ज्या पद्धतीने पहिला डाव सुरू होता, कृष्णाने जो टचअप दिला, टार्गेट 55च्या पुढे नेलं आणि त्यानंतर फिरोजने टाकलेली ती शेवटची ओव्हर, त्यानंतर सुपर ओव्हर, तिथे कृष्णाची बॅटिंग, केतननी केली कामगिरी आणि त्याच्या जोरावर मात्र एक जबरदस्त म्हणजे लक्षात राहील असा विजय NBने मिळवलाय. परंतु याच्यात जो जिंकणार आहे तो दिल्लीशी भिडणार आहे. कमाल का पिछला मैच था, मैच के जर्रे जर्रे में रोमांच था और इस मैच में भी वही उम्मीद हम कर रहे हैं. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर लेग बाइस के जरिए 4 रन मिले हैं. बल्ले से अभी तक हालांकि रन्स तो नहीं आए हैं और टारगेट काफी अच्छा सेट किया गया है पाइनियर स्पोर्ट्स द्वारा. 63 रन बनाए, 64 की चुनौती है. फैजान मेमन शो रहा था पहले हाफ में, 40 रन अकेले फैजान ने बनाए. अन्य बल्लेबाज कुछ खास योगदान नहीं दे पाए, लेकिन अकेले फैजान ने दमदार बैटिंग की, जिसके चलते एक चैलेंजिंग स्कोर खड़ा कर दिया गया है. और पहले जो मैचेस 3 मैचेस हमने देखे हैं 50+ टोटल चेज नहीं हुआ है. मोठमोठे खेळाडू स्ट्रगल करत होते, परंतु फैजानने जे मारलेले फटके होते ना, नुसते 6 नाही मारले. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर उपलब्ध आहेत, रन नाही मिळणार आहे. फार रणनीती बनवली आहे, मला कुठे बॉल टाकायचा आहे, त्याच्यासाठी मला कुठे फिल्डर पाहिजेत, या सगळ्या बाबींचा विचार या ठिकाणी केलाय ओमकार यांनी. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या पद्धतीने कमबॅक केलंय ना या टीमने, ते कौतुकास पात्र पाहायला मिळत आहे. कदाचित स्लिप तैनात असती तर मात्र विकेट देखील येऊ शकली असती, परंतु तिकडे फ्लाय स्लिपला फिल्डर उपस्थित होता, परंतु रन नाही मिळाली. ही जमेची बाब पाहायला मिळते. रनअप पहा, अगदी 30 सर्कल ज्या ठिकाणी त्याच्याही बाहेरून रनअप घेत आहेत ओमकार. अजित मोहिते, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडे दूर आहेत, आले 3-3. एफर्ट्स त्या ठिकाणी जरूर केले, परंतु कॅच नाही झाली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण होत आहेत. कमाल की दौड़ लगाई थी वहां पर डीप मिड विकेट की दिशा से उमर खान ने, तेज गति से आगे बढ़ते हुए आए थे और यदि ये कैच लपकते तो निश्चित रूप से एक बहुत ही बेहतरीन कैच रहता, लेकिन कैच लपक नहीं पाया. अच्छा उछाल था, जस्ट बैक ऑफ लेंथ. अजित उसको पुल करने का प्रयास कर रहे थे, टॉपेज हुआ था, काफी देर गेंद हवा में भी थी, लेकिन सर्कल के अंदर वहां पर खिलाड़ी नहीं था. लगभग पहुंच गए थे, लेकिन गेंद हाथों में गिरी नहीं है. बाल बाल बच गए अजित मोहिते. रिस्क घ्यावीच लागणार आहे. जसं मी उल्लेख केला होता सर, 20-25चा स्टार्ट पॉवर प्ले मध्ये देखील गरजेचा आहे आणि तो कुठेतरी प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. ओमकार तारमाळे, अजित मोहिते सरळ खेळले, तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न, प्रितेश बॉल तर अडवलाय. 5 जरी कॅच नसेल झाली, 4 वाचवलाय, हेही तेवढंच महत्वाचं आहे प्रितेशसाठी. बहुत अच्छा एफर्ट, निश्चित रूप से 3 रन बचाए अपनी टीम के लिए प्रितेश ने. मिड ऑन की दिशा में खड़े हैं और उनकी बाई तरफ से गेंद को निकालने का प्रयास, अब की बार बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया था. हवा में जरूर रही थी गेंद, लेकिन फील्डर से थोड़ा सा दूर खेलने में कामयाब रहे. वैसे देखा जाए तो अजित मोहिते भी खतरों से खेल रहे हैं. प्रितेश एक चांगले ॲथलीट आहेत, सर्व प्रकारच्या खेळात प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे. 7 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. ओमकारचा वेग बरंच काही सांगून जातोय. या ठिकाणचा परफॉर्मन्स बा, आज फैजानने केलेली केळी येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक क्रिकेटसाठी फैजानला दरवाजे उघडल्याशिवाय राहणार नाही आहेत, कारण सगळेच कौतुक करत होते, हा आहे कोण एवढे लांबवर 6 मारतोय. तर हर्षद ओंडोच्या घरातलाच आहे आणि बरेच जण म्हटले त्याच्याचमुळे एवढे लांब लांब मारतोय. हाँ बिल्कुल, अरशद होंडो जिस तरह से बड़े बड़े छक्के जड़ते थे उसी तरह के बड़े बड़े शॉट्स हमने देखे. इस बार काफी तेज तर्रार गेंद थी, लेकिन लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज ओमकार तारमाले. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन, 7 से आगे बढ़ा है, 8 पर पहुंचा है. 8 रन 1 विकेट के नुकसान पर. ओमकार बिग हिट, वाह काय फटका खेळलाय. टायमिंगचा बादशाह आहे हा बॅटर. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, लांब लचक षटकार. जबरदस्त स्ट्रोक, पिकअप शॉट, स्टंप्स की तरफ आती हुई गेंद थी, अक्रॉस द लाइन खेला, लेकिन सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में जबरदस्त टाइमिंग के बलबूते पर यह छक्का जड़ते हुए बैट्समैन ऋतिक पाटिल 6 से अपने पारी का आगाज किया है उन्होंने. विकेट जरूर खोया पहले ओवर में, करण मोरे के रूप में पहली गेंद पर झटका लगा था, लेकिन रन्स अच्छे बने हैं. पहले ओवर की समाप्ति पर 14 रन 1 विकेट के नुकसान पर वसीम भाई फॅन क्लब इंडिया. 19 मोटरसायकल बाईक आपल्या गावासाठी याने सुद्धा जिंकलेले आहेत आणि
आज मात्र व्यावसायिक गटात देखील ज्या ज्या वेळेला येतात ना चांगली छाप सोडतात. हा फटका लाजबाब होता. पहिला षटक असं वाटत होतं कुठेतरी ओमकारच्या बाजूने झुकतोय, परंतु या षटकाराने मॅच मध्ये जर पाहिलं तर वसीमबाई फॅन्स क्लब बानकोट मंडणगड रत्नागिरी या टीमला सुद्धा मॅच मध्ये कायम ठेवलेलं आहे. म्हणजे जरी आपण म्हटलो तो लक्ष मोठं आहे, परंतु अजूनही जर पाहिलं तर 5 ओव्हर बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 50. और जैसा कि आपने जिक्र किया था कि पावर प्ले के 2 ओवर्स महत्वपूर्ण है, इसमें 22-25 रन यदि बनते हैं तो ये मैच काफी अच्छा बन जाएगा. पहले ही ओवर में 14 रन आ चुके हैं, तो अगले ओवर में शायद और 14-15 रन जोड़ने का प्रयास कर सकते हैं बल्लेबाज, ताकि नॉन पावर प्ले ओवर्स में प्रेशर थोड़ा सा कम रहे बल्लेबाजों पर. आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है भिवंडी ओलंपिक्स 2025 में. भिवंडी पश्चिम के दमदार हैट्रिक आमदार महेश प्रभाकर चौगुले साहब की ओर से, उनकी पूरी टीम, इसमें पायनियर स्पोर्ट्स क्लब का अच्छा योगदान इस टूर्नामेंट के आयोजन नियोजन में, अल्ताफ बाली सर, भारतीय जनता पार्टी भिवंडी, मित फाउंडेशन और साथ में अंजुमन स्पोर्ट्स क्लब. मैं ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए लेट हाजी अब्दुल समद सेठ स्टैंड एंड से. सोहेल ड्राइव किया ऑन द राइज, गेंद हवा में है, मिड ऑफ के खिलाड़ी पीछा कर रहे हैं, कैच का मौका, ओ लाजवाब कैच, प्रीतेश पाटिल कमाल करते हुए. प्रीतेश काय जबरदस्त झेल घेतलाय. अशा प्रकारचे काय सोपे नसतात ज्यावेळेला तुम्ही सर्कल मधून बाहेर जात असता. अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाले. प्रीतेश बॉलवर नजर ठेवली, मागे गेले आणि कॅचच घेतली. वा, त्यांनी फिल्डिंग सुद्धा या अगोदर चौकार अडवला आणि आता मात्र पकडलेली कॅच. ॲज अ कॅप्टन म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. बहुत ही उम्दा कैच, सिर आसमान में, गेंद भी आसमान में खेल बैठे थे. और हालांकि अजीत को भी एक समय के लिए लगा था कि शायद वो फील्डर को क्लियर कर जाएंगे, सर्कल के अंदर से भागे थे और एक क्षण भी अपनी नजरें हटाई नहीं थी गेंद के ऊपर से. दूसरा विकेट गिरा है और दूसरा कैच इस पारी में लपका है प्रीतेश पाटिल ने. इस कैच के लिए 1200 रुपयों का इनाम मिस्टर उमेश सोनामने साहब की ओर से, और यहां से जितने भी कैचेस लपके जाएंगे पायनियर स्पोर्ट्स के खिलाड़ियों द्वारा, हर कैच के लिए 1200 रुपयों का इनाम उमेश सोनामने साहब की ओर से. वैसे इनामों की बारिश हो रही है खिलाड़ियों पर. दर्शकों के लिए इनामात है, दर्शक बाउंड्री के बाहर कैच लेते हैं स्टैंड्स में, तो उनके लिए 2000 रुपयों का कैश प्राइज है आमदार साहब की ओर से. लगातार 3 छक्कों के लिए इरफान हदीस अंसारी साहब की ओर से 5000. मैजिक बॉक्स में गेंद जब जाती है तो बैट्समैन को 7000 रुपयों का इनाम आनंद नायडू साहब की ओर से. फिर से गेंद आसमान में, एक और मौका बना है और फिर से कोई गलती नहीं आपकी बार. विनीत माली गेंद के नीचे, एक और विकेट का पतन और फिर से 1200 रुपयों का इनाम जीतते हुए यहां पर खिलाड़ी विनीत माली. आल्या पावली माघारी परतताना पाहिलं मिळतंय सूरज पाटील यांना. सोहेलच्या या बॉलवर जर पाहिलं तर मोठा फटका खेळायला गेले आणि टायमिंग प्रॉपर नाही करू शकले आणि त्यामुळे या ठिकाणी येताना पाहिलं मिळते आणखीन एक विकेट. म्हणजे चांगल्या सुरुवातीनंतरची ही पडझड कुठेतरी पुन्हा एकदा पायनियरला देखील मॅचमध्ये घेऊन येते. एडवोकेट उमेश सोनावने साहब की ओर से 1200 रुपयों का इनाम अपने नाम करते हुए विनीत माली. अभी क्रीज पर आए थे, विकेट पिछली गेंद पर गिरा था. ये गेंद देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद थी, उसको खींचने का प्रयास किया, ऑन साइड में बल्ले के स्वीट स्पॉट पर ले नहीं पाए थे और खेलते ही समझ गए थे कि यहाँ पर बचना मुश्किल है. सूरज पाटिल गोल्डन डक पर आउट होकर पेविलियन में लौटते हुए तीसरा विकेट गवा दिया है वसीम भाई फैन क्लब टीम ने. 64 रनों का पीछा करते हुए पहले ओवर में 14 रन जरूर आए स्कोर बोर्ड पर, लेकिन इस ओवर की शुरुआत विकेटों के साथ हुई है. हैट्रिक का मौका सोहेल शेख के पास. काफी कुछ घटा है इस मैच में. पहले हाफ में हमने देखा छक्कों की मूसलाधार बारिश फैजान मेमन के बल्ले से. एक ही ओवर में 4 छक्के जड़े थे उन्होंने, जिसमें लगातार 3 छक्के भी थे. नजीर की काफी अच्छी खबर ली थी और मुझे लगता है कि नजीर पूरी तरह से फिट नहीं थे. वहां पर वो जो ओवर था वो काफी महंगा रहा है उनकी टीम के लिए. नए बल्लेबाज आकाश तारेकर. इस सिचुएशन के चंदू सर, आकाश तारेकर एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है. अंडर प्रेशर खेलने का जबरदस्त अनुभव है उनके पास. कई सारे मैच विनिंग नॉक्स खेल चुके हैं.
हैट्रिक गेंद, खूबसूरत स्ट्रोक, आड़े बैट से तिरछा स्ट्रोक, स्क्वेयर कट, 4 रन। डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका पाहायला मिळाला. मैदानात आल्या आल्या ज्या पद्धतीचा फटका खेळलाय ना, वाह दर्जा. रायगडचा वंडर बॉय उगाच त्यांना म्हटलं जात नाही. आणि 19 मोटरसायकल बाईक यांनी सुद्धा आपल्या नावावर उगाच केलेल्या नाही आहेत. आणि त्याच्याचमुळे आकाश तारेकर हा सुद्धा एक ब्रँड आहे. आणि पहिल्याच बॉलवर क्लासिकल अंदाजात चौकार. जगह में ली थी, अंदर की तरफ जरूर आई थी गेंद, और करारा जवाब देते हुए गेंदबाज सोहेल भी कुछ कम नहीं है, उनके पास भी विविधता है, वही दिखाते हुए इस बार देखिए इनटू द विकेट गेंद डाली थी और थोड़ी सी रुक कर आई, थोड़ी सी बाहर की तरफ कटी. ओ जास्त पाठीमागे गेले, बॉलचा अंदाज नाही घेतला आणि त्याच्याचमुळे एक डॉट बॉल देखील त्यांना पाहायला मिळतोय. 18 वर 3 आहेत आणि हल्ले प्रतिहल्ले सुरू झालेत. आकाश तारेकर और ऋतिक पाटिल की जोड़ी इस समय क्रीज पर. एक और अच्छी गेंद, अपील हो रही है, रिवर्स खेलना चाहते थे, अपील ज़्यादा बड़ी नहीं थी और अंपायर ने उसको ठुकरा दिया है. लेकिन चौका लगने के बाद बहुत अच्छी वापसी, 2 गेंदों पर खामोश रखा है, जहां पर मामला नजदीकी वजह से था, लेकिन अच्छा फैसला अंपायर का, क्योंकि ऑफ स्टंप को थोड़ी सी मिस करती गेंद जब पैर पर लगी थी. स्कोर रुका हुआ है 18 रन 3 विकेटों के नुकसान पर. 64 रनों का लक्ष्य, यहां से और 46 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए वसीम भाई फैन क्लब को. ये नॉकआउट मैच है, जो टीम जीतेगी वो आगे बढ़ेगी और जो टीम हार जाएगी वो टूर्नामेंट से बाहर. थोड़ी सी जगह बनाई, हल्के हाथों से पुश किया कवर्स में, तेज सिंगल कंप्लीट करते हुए आकाश तारेकर, बहुत ही महत्वपूर्ण बल्लेबाज इस समय वसीम भाई फैन क्लब टीम के लिए. 2 ओवर की समाप्ति, पावर प्ले खत्म हुआ, रन संख्या 19, 3 विकेटों के नुकसान पर. काय बॉलिंग केली आहे सोहेलने. 2 विकेटही घेतल्या आघाडीच्या आणि फक्त 5 रन दिलेत अजय सर. त्यामुळे पहिली धन्यवाद. इथे एक सन्मान आपण घेणार आहोत. प्रथमेश यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी रवी सावंत यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे मान सन्मान करावा. भिवंडी ऑलिम्पिक 2025. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. प्रथमेश जी, जर आपण माझा आवाज ऐकत असाल, आपल्याला विनंती आहे की आपण VIP डाईस वरती यायचे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 19. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. एका बाजूला पायोनियर स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला वसीमबाई फॅन्स क्लब यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जेवढं सोपं तेवढं अवघड देखील आव्हान इकडे पाहायला मिळते आपल्याला. त्यामुळे या मॅच मध्ये काय होईल याच्यावर सगळ्यांच्याच नजर आहे. बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. अजीफ खान. अजीफ बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर. यस, फैजानच्या जागी इम्पॅक्ट म्हणून आले. ते इम्पॅक्ट दाखवतात का आपल्याला पाहायचं आहे. 4 ओव्हर 45. आकाश तारेकर, ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीसाठी अजीफ. येणारा प्रत्येक बॉल हा महत्वपूर्ण असणार आहे या मॅचच्या दृष्टीने. कमी गतीचा बॉल समोर उडवलाय, बिरकावून दिला, सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त स्ट्रोक आकाश तारेकर के बल्ले से. धीमी गति की गेंद को बहुत जल्दी पहचान लिया था और काफी आगे रखने का प्रयास किया था. उसी का फायदा उठाते हुए आकाश तारेकर सीधे बल्ले से लॉफ्टेड शॉट खेला है. लॉन्ग ऑन पर फील्डर भी मौजूद थे प्रीतेश, लेकिन उनके सिर के ऊपर से गेंद को डिपॉजिट किया है मैदान के बाहर. खूबसूरत छक्का. संध्याकाळच्या सत्रात एवढे षटकार येत नव्हते. मला वाटतं रात्री 12 नंतर षटकारांची सुरुवात होते की काय, कारण पहिल्या डावात पाहायला मिळाले आणि आता सुद्धा षटकार पाहायला मिळत आहेत आणि ते सुद्धा लांब लांबवर. जी हाँ, देर रात बड़े बड़े हिट्स देखने को मिल रहे हैं और उस तरह के बल्लेबाज है क्रीज पर. आकाश तारेकर, जैसे कि मैंने पहले ही कहा कि इनको काफ़ी अच्छा अनुभव है इस तरह के सिचुएशन में खेलने का. प्रेशर किस तरह से सोखना है अच्छी तरह से जानते हैं, काउंटर अटैक करना जानते हैं. पायोनियर स्पोर्ट्स एक इतिहास घडवणारा संघ. भिवंडीच्या क्रिकेटचा विचार झाल्यानंतर या संघाला देखील मानाचं पान आहे आणि आज त्याच्यासाठी हे सगळे खेळाडू देखील मैदानात उतरलेत. अजून पुन्हा एकदा, परंतु समोर आकाश तारेकर. खोलवर टप्प्याचा बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने, मात्र स्वतः प्रीतेश आहेत. 1 पेक्षा जास्त काही तिकडे मिळणार नाहीये, परंतु स्ट्राईक रोटेट होते आणि धावही येते.
प्रथमेश पाटील यांना मी विनंती करेन, संदप गावचे विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा प्रथमेश पाटील आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. आपण व्यासपीठावर या. विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा संदप गावचे प्रथमेश पाटील पत्तू यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जात आहे. मॅच मात्र जबरदस्त सुरू आहे. एक जो पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात नाही आले आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्याच बॉलला सिक्सर आलाय. म्हणजे ही मॅच देखील एक जबरदस्त मॅचच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, कारण दोन्ही संघ देखील तेवढेच बलाढ्य आहेत. ऋतिक पाटील एकच बॉल खेळलाय आणि तो सुद्धा 6 मारलाय. अजीब खान रिवाजचा फटका या ठिकाणी खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाहीये. फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, कॅच नहीं झाली आहे आणि एक धावही आली है. एफर्ट अच्छा था, मुश्किल अवसर था ये. फील्डर को अपनी बाई तरफ दौड़ना पड़ा था, कवर्स में से भागे थे लेकिन पहुंच गए थे. जब आप पहुंच जाते हो, आपके हाथों में गेंद गिरती है तो बड़े बड़े जो क्रिकेट के पंडित है उनका मानना होता है कि कैच लपकना चाहिए. खैर यहाँ पर कोशिश के तो पूरे मार्क्स मिलेंगे लेकिन सफलता मिली नहीं है. जीवनदान मिलता हुआ ऋतिक पाटिल को. स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय वसीम भाई फैन क्लब टीम का 27 रन 3 विकेटों के नुकसान पर. 27 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ. 64चा करायचा आहे पाठलाग. एका बाजूला वसीमबाई फॅन क्लब आणि दुसऱ्या बाजूला पायनियर स्पोर्ट्स भिवंडीचं एक मोठं नाव आहे अजीम खान. ओहो हो, यावेळेला आकाश बॅट आडवी फिरवली. मोठा फटका खेळायचा होता परंतु बॉल काय फिरला. यावेळेला मोठा टर्न पाहायला मिळाला और यही उनकी स्ट्रेंथ है, गेंद को वो टर्न करा सकते हैं. पहली गेंद जैसे कि हमने देखा था कि वो स्लोअर बॉल हमें लगा था, लेकिन वही वो गति है उनकी कहीं ना कहीं. वो लेंथ में थोड़ी सी गड़बड़ी हो गई थी, वहां पर मार पड़ी थी, लेकिन उसके बाद जरूर थोड़ा अनुशासन दिखाते हुए नजर आ रहे हैं. पहली डॉट बॉल इस ओवर की अजीम खान द्वारा. स्कोर रुका हुआ है 27 पर और 37 रनों की आवश्यकता है. 20 गेंदों का खेल शेष. मजा येणार आहे मॅच मध्ये. भिवंडी ऑलिम्पिक आपण पाहतोय. तब्बल 25 प्रकारच्या खेळांचा समावेश आणि सध्या आपण पाहतोय टेनिस क्रिकेट अखिल भारतीय. बिग हिट यावेळेला देखील लपेटलाय हा बॉल. आकाश तारेकर बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. वा आकाश वा, येतोय सिक्सर. दूसरा सिक्सर इस ओवर का और फिर से वही गलती जो पहली गेंद पर की थी उन्होंने. देखिए फिर से आगे रखने का प्रयास किया और जब आगे गेंद मिलती है तो वहां पर गेंद को टर्न होने का ज्यादा मौका नहीं मिलता है. स्क्वायर ऑफ द विकेट, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी भी तैनात थे, उनको क्लियर करते हुए आकाश तारेकर अच्छे टच में है. दूसरा छक्का आकाश तारेकर का. एक चौका भी जड़ चुके हैं. 18 पर पहुंचे आकाश तारेकर. टीम का स्कोर 33 रन 33. टोटल 33 म्हणजे अजूनही 31 पाहिजेत. रमा सर. थर्ड अंपायर की मदद ली गई है चेक के लिए. यस, योग्य बॉल आहे. आणि अजय सर पहा, सामना याही षटकामध्ये जर पाहिलं तर आले 2 षटकार कुठेतरी आकाशने टार्गेट करण्याचा प्रयत्न अजीबला केला आणि त्यामुळे 2 षटकार तर म्हणजे एक बॉल कम्प्लिटली बीट झाले, परंतु पुन्हा एकदा तोच प्रयत्न आकाशाने केला. सामना संपलेला नाहीये, सामना ऑन आहे, कारण अजूनही मोठा पल्ला गाठायचा. तेवढं सोपं देखील नाहीये. इकडे 34 झालेले आहेत, 31 पाहिजेत. जहां 33 बने हैं, 31 रन और चाहिए. 19 गेंदें अभी भी शेष है. कहीं ना कहीं मोमेंटम अपनी टीम की तरफ लाते हुए बल्लेबाज आकाश तारेकर. 3 विकेटें जल्दी जल्दी गिरी थी. 14 पर 3 विकेट यह स्कोर था एक समय, लेकिन अब 33 पर 3. जास्त सफल झाले. बॉलला मात्र पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, अंदाज घेतला बॉलचा आणि याही वेळेला 4 धावा मात्र अर्जित करताना पाहिलं मिळाले. कमी गतीचा बॉल, अखूट टप्प्याचा बॉल आणि या सगळ्यांचा फायदा घेतला आकाश तारेकरने. आकाश आपला अनुभव इकडे दाखवत असताना प्रदीर्घ क्रिकेट खेळले रायगडसाठी आणि अखिल भारतीय स्तरावर भारताच्या बाहेर त्याचं प्रतिबिंब या ठिकाणी पाहायला मिळालं अनुभवाच्या स्वरूपात. वाकई में एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर
और देखिए एक्सपीरियंस कैसे इस्तेमाल में लाए हैं। पिछली गेंद जो आगे रखी थी उस पर वो छक्का जड़ चुके थे, तो उनको पता था कि कहीं ना कहीं गेंदबाज अब थोड़ा पीछे ही रखने वाला है, और इसीलिए वो क्रीज में डीप चले गए। ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए शफल करते हुए शॉट बनाया है उन्होंने। बैकआउट ऑफ द स्क्वायर, कोई खिलाड़ी डीप में नहीं था, लेग साइड में वेकेंट एरिया में खेला और 4 रन। महंगा ओवर समाप्त हुआ। अजीब खान का 18 रन आए इस ओवर से। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर 37 रन, 3 विकेटों के नुकसान पर। वसीम भाई फॅन क्लब कमबॅक केले या ओव्हरमध्ये। पहिली ओव्हर जर पाहिलं तर बॉलिंग करणं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने गेली, नंतर पुन्हा बॉलिंग करणाऱ्या टीमचे, नंतर पुन्हा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने गेलेली आहे आणि आता 3 ओव्हरमध्ये 37 झालेले आहेत आणि 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आणि 27 धावांची गरज आहे। आवश्यक रन रेट जो कि कहीं ना कहीं 11 के करीब था शुरुआत में, वो उसको 9 पर लाए हैं। क्रेडिट जाता है आकाश तारेकर को। 9 गेंदों में 22 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अपना अनुभव अपने टीम के हित में झोंकते हुए आकाश तारेकर, रायगढ़ के वंडर बॉय। ऋतिक पाटिल 7 पर बैटिंग करते हुए सिर्फ 2 गेंदें खेली है, एक छक्का उनके बैट से निकला है और जीवन दान भी मिला है उनको। गेंदबाजी के लिए बायत के गेंदबाज करण पाटिल आते हुए। यहां से भी मैच बन सकता है। भले ही मोमेंटम इस समय बल्लेबाजी करने वाली टीम के पास है, लेकिन एक आध विकेट जल्दी जल्दी 1-2 विकेट मिलते हैं तो फिर से मैच बदल सकता है। शॉर्ट पिच गेंद, पटकी हुई गेंद, जाने दिया, वाइड है। निशा इन गेंद के साथ शुरुआत करते हुए तेज डालने की भी कोशिश की थी और रिव्यू की मांग, बॉलिंग साइड रिव्यू। भिवंडी ओलंपिक्स 2025 आज ऑल इंडिया ओपन हाफ की शुरुआत हुई है। ग्रुप ए के मैचेस इस समय आपके सामने। एक टीम सुपर 6 के लिए क्वालिफाई कर चुकी है, एनबी स्पोर्ट्स पुणे। इट्स अ वाइड बॉल, रिव्यू लॉस्ट होता हुआ। इस तरह की गेंदबाजी की उम्मीद करण से तो नहीं होती है, क्योंकि वो अलग प्रकार के गेंदबाज है, लेकिन जैसे तेज गेंदबाज गेंद को पटकते उसी तरह से पटकने की कोशिश की थी उन्होंने। अंपायर और आकाश तारेकर के बीच में कुछ चर्चा चल रही है वहां पर। तीसरे अंपायर की तरफ रुख किया गया था क्योंकि रिव्यू लिया गया था। अब देखिए स्क्वायर लेग अंपायर भी उस चर्चा में शामिल हो गए हैं। चंदू सर, क्या हो सकता है? विकेट कीपर दीपेश माली भी वहां पर नजर आए थे। अंपायर शशि साठम मुख्य अंपायर की भूमिका में। रमाकांत पवार स्क्वायर लेग अंपायर। अगली गेंद, गेंद घूमी है इस बार। शार्प टर्न था लेकिन फिर से दिशा इन गेंद, कंट्रोल नजर नहीं आ रहा है लाइन पर। लगातार दूसरी वाइड गेंद और बल्लेबाजों का काम और आसान होता हुआ। अब 25 रन चाहिए, 18 गेंदें शेष। बॉल फिरतोय, थोडासा जास्त फिरतोय, परंतु टप्पा व्यवस्थित नाहीये। विकेट से सहायता जरूर है स्पिनर्स के लिए। इस बार स्लैश किया गेंद हवा में, स्ट्रोक फंस गया है और बेहतरीन कैच पॉइंट की दिशा में योगेश भालेकर द्वारा कैचिंग बहुत ही बेहतरीन रही है अभी तक की इस पारी में। एक और विकेट का पतन, चौथा झटका। 2 वाईड केले खरे, परंतु त्यानंतर विकेटच घेतली आहे आणि या खेळाडूकडे सुद्धा जबरदस्त टर्न। मला आठवते ती अंबरनाथची स्पर्धा, ज्या ठिकाणी मात्र 12 बॉलमध्ये 3 की 4 रन पाहिजे होते आणि जबरदस्त कामगिरी केली होती सिल्वर स्टारला खेळत असताना। आणि आणखीन एक विकेट आली आहे पहा, लक्षाच्या जवळ टीम थोडीफार आली होती, परंतु त्याच वेळेला आलेली विकेट पुन्हा एकदा पायोनियरला देखील मॅच मध्ये आणणार आहे अजय जी। और मोमेंटम ब्रेक करने की आवश्यकता थी, बल्लेबाज हावी नजर आ रहे थे। विकेट मिला है। अब इंपैक्ट प्लेयर बल्लेबाज मैदान में पहुंचते हुए। कैच लपका गया है, 1200 रुपये अपने नाम करते हुए भालेकर। एडवोकेट उमेश सोनावने साहब की ओर से ये इनाम है पायनियर स्पोर्ट्स के खिलाड़ियों के लिए। इंपैक्ट प्लेयर मयूर कारंडे मैदान में। क्या यहां से गेम बदलेगा? 39 पर 4 इस समय वसीम भाई फैन क्लब 64 रनों का पीछा करते हुए। ओवर नंबर 4 का खेल चल रहा है। 17 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है, 6 विकेटें शेष है। और एक बात तो ये भी है, इस मैदान पर कई बार देखा गया है चंदू सर की एक विकेट गिरता है तो उसके बाद और 2-3 भी गिर जाते हैं, तो गुच्छों में विकेट्स गिरते हुए हमने देखे हैं। हो, आजच्या रात्री त्या बाबी पाहायला मिळाल्या। फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं खरं,
परंतु गोलंदाजांचं सुद्धा वर्चस्व राहिलेलं आहे. म्हणजे गोलंदाजांचं मी म्हणेल 60% आणि फलंदाजांचं 40%. नॉकआउट मैच है, बड़ा मुकाबला है. कंपटीशन में बने रहने के लिए मैच किसी भी हाल में जीतना जरूरी है दोनों टीमों के लिए. यानी कि बहुत कुछ दाव पर लगा हुआ है. एंगल चेंज किया है, लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए बायत के बैट्समैन मयूर के लिए. करण शॉट ऑफ लेंथ खींच लिया है ऑन साइड में, फील्डर से दूर, गेंद सीमा रेखा के बाहर. वन बाउंड चौका. आल्या आल्या पहिलाच बॉल फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. मयूरला मैदानात का पाठवलं गेलं त्याचं उत्तर त्याने दिलं. पुण्याच्या धायरीचा हा सिक्सर किंग आल्या आल्या पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत. और देखिए स्ट्रोक खेलने के बाद मयूर का रिएक्शन, थोड़े से वो अपने आप से निराश है. जानते कि 2 रन कम बनाए हैं, हाफ ट्रैकर मिली थी और ये मैदान के बाहर काफी दूर जानी चाहिए थी, यही उनका भी मानना है. लेकिन फिर भी 4 रन मिले हैं, चौके से उनका खाता खुला है और टीम का स्कोर अब 43 रन 4 विकेटों के नुकसान पर. ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन, काफी फाइन फ्लाई स्लिप आप कह सकते हो. एक वाइडिश गली है, पॉइंट रखा गया है. फिर से पटकी हुई गेंद, इस बार मिस टाइम कर बैठे हैं फील्डर. गेंद के नीचे आते हुए और एक और खूबसूरत कैच, तीसरा कैच लपकते हुए प्रीतेश पाटील. मॅच बघा कधी इकडे चालली आहे, कधी तिकडे चालली आहे आणि सातत्याने कधी मंडणगडला चालली आहे तर कधी भिवंडीमध्ये राहते आहे. आणि सामना आता हळूहळू रंगात येतोय. एखादा मोठा फटका येतोय, त्यानंतर एखादी विकेट येते, कधी विकेट कधी मोठा फटका. आणि ही कॅच देखील घेणाऱ्या प्रीतेश यांच्यासाठी देखील ॲडव्होकेट उमेश सोनावणे साहेब यांच्याकडून 1200 रुपयाचा पुरस्कार या कॅचसाठी देखील असणार आहे. परंतु सामना दोलायमान अवस्थेमध्येच पाहायला मिळतो आपल्याला. विकेट्स गिरते जा रहे हैं और यहाँ पर कहीं ना कहीं वसीम भाई फैन क्लब टीम फंस सकती है. शॉर्ट पिच बॉल खेलना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर से, लेकिन जहां खेलना चाहते थे वहां बिल्कुल भी खेल नहीं पाए. वाइड ऑफ डीप मिड विकेट, बहुत ही बढ़िया जजमेंट. इस तरह के कैचेस अंडर फ्लडलाइट्स इतने आसान होते नहीं है. स्कायर था लेकिन बेहतरीन जजमेंट, बहुत अच्छे फील्डर है प्रीतेश पाटिल, ये एक बार फिर से दिखाते हुए. मयूर वाघमारे नए बल्लेबाज के रूप में. मयूर के गेंदबाजी की काफ़ी चर्चा होती रही है, लेकिन मयूर ना सिर्फ एक अच्छे गेंदबाज है बल्कि वो अच्छी बल्लेबाजी भी कर सकते हैं. आमदार साहब यहाँ पर उपस्थित है, अपना पूरा समय देते हुए. महेश चौगुले साहब एक शानदार ये भिवंडी ओलंपिक आप तक लेकर आए हैं. नाना प्रकार के खेल इसमें खेले जा रहे हैं. 21 रनों की अभी भी आवश्यकता है. आधी टीम पेविलियन में लौट चुकी है. 2 विकेट चटका चुके हैं करण पाटिल. बेहतर लेंथ, लेकिन वो लाइन में समस्या है अभी भी. वाइड रिव्यू की मांग. एडवोकेट उमेश सोनावणे साहब भी यहाँ पर मौजूद है, जिनके द्वारा हर कैच के लिए 1200 रुपयों का इनाम रखा गया है. और जैसे इनाम की घोषणा हुई उसके बाद अच्छे कैचेस देखने को मिले हैं. टीवी एम्पायर की तरफ रुख किया गया है. 2 रिव्यूज है. इट्स अ फेयर डिलीवरी, सक्सेसफुल रिव्यू. पायनियर स्पोर्ट्स का ये एक बेहतरीन रिव्यू. महत्वपूर्ण रहते हैं रिव्यूज, सही उनका यूज होना चाहिए. बिंदी गेंद की समाप्ति. स्कोर रुका हुआ है 43. फिर से थोड़ी क्विकर डिलीवरी, लेकिन तेज डालने के बावजूद भी गेंदें उनकी बाहर की तरफ निकल रही है. बीट किया पूरी तरह से मयूर को. एक और डॉट बॉल. 2 वाईड आले, त्यानंतर एक चौकार आला, परंतु विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक होताना पाहायला मिळालंय. आणि कौतुक या ठिकाणी करावं लागेल गोलंदाजाचं. करण इम्पैक्ट प्लेयर का भी इस्तेमाल किया गया. 4 रन बनाकर मयूर कारंडे इम्पैक्ट प्लेयर आउट हुए, ज़्यादा असर डाल नहीं पाए इस मैच पर. नज़ीर की जगह आए थे. वापसी करते हुए करण पाटिल. शुरुआत खराब थी, लेकिन अंत इस ओवर का काफ़ी अच्छा होता हुआ नजर आ रहा है. अभी भी एक गेंद शेष है. 13 गेंदें 21 रन, यह है समीकरण. मैच गर्म होता हुआ. बहुत दूर से बल्ला चलाया है, गेंद हवा में. 3 खिलाड़ी प्रयासरत, और क्या ये कैच भी लपका गया है.
भालेकर के हाथ में गेंद, जी हाँ, आउट हो चुके हैं बल्लेबाज। यह अद्भुत कैच है। रिप्ले में देखना काफी इंटरेस्टिंग रहेगा क्योंकि 3 खिलाड़ियों ने प्रयास किया था, आखिरकार कैच लपका किसने है। एडवोकेट उमेश सोनावने साहब की ओर से 1200 रुपयों का इनाम। यस, योगेश भालेकर ने कैच लपका है। वाह, चांगली कॅच होती ही सुद्धा। काय हे मॅचचं टर्निंग पॉईंट षटक राहिलं। मागील ओव्हरमध्ये रन आले परंतु या ओव्हरमध्ये पुन्हा रन नाही आले। तेच मी म्हणाल प्रत्येक ओव्हरनंतर ही मॅच कधी मंडणगडला चालली आहे, कधी भिवंडीत राहते। सामना चुरशीचा होतोय आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाली आहे। या ओव्हरमध्ये एक चौकार आला, या ओव्हरमध्ये 2 वाईड आले, परंतु या ओव्हरमध्ये 3 विकेट सुद्धा आलेले आहेत आणि तब्बल 5 डॉट बॉल टाकण्याचा कारनामा सुद्धा करणने या ओव्हरमध्ये केला आणि त्याच्यामुळे मॅच ऑन आहे। 12 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी, म्हणजे सामना बनलेला आहे। सामना जबरदस्त होणार आहे। वातावरण जरूर थोड़ा सा ठंडा होता हुआ लेकिन मैच काफी गर्म होता हुआ। मात्र 4 विकेट्स अब शेष है वसीम भाई फैन क्लब टीम के पास। 2 ओवर्स का खेल बचा हुआ है, यानी कि 12 गेंदों में 21 रनों की आवश्यकता है। ये मैच अब यहां से किसी भी दिशा में जा सकता है, लेकिन करण पाटिल की तारीफ करनी होगी क्योंकि दबाव था उनके ऊपर जब गेंदबाजी के लिए आए थे। शुरुआत में 2 वाइड गेंदें भी की लेकिन फिर उन्होंने वापसी करके दिखाई और 3 विकेट्स कुल मिलाकर छटकाए। फील्डर्स का उसमें योगदान सराहनीय है, यह हम नहीं भूल सकते हैं। 6 रन देकर 3 विकेट्स करण पाटिल के खाते में। आकाश तारेकर डटे हुए हैं लेकिन पिछले ओवर में नॉन स्ट्राइकर्स एंड पर ही रहे, जिन्होंने सबसे अच्छी बैटिंग की अभी तक इस पारी में। 9 गेंदों में 22 पर बल्लेबाजी करते हुए। अक्षय पवार आलेत बॅटिंगसाठी। रायगडच्या सावळेगावचे खेळाडू, दुसऱ्या बाजूला रायगडच्या पनवेल तालुक्यातील पारगावचा सुपरस्टार आकाश तारेकर मैदानात आहेत। हे वसीमभाई फॅन्स क्लबचा एक प्लस पॉइंट आहे। अनुभव आहे त्यांच्याकडे, त्यांनी 22 धाबा केल्यात, त्यांनी सिक्सर मारलेत, ते मैदानात आहे। परंतु विकेट 6 गेलेले आहेत, हा प्लस पॉइंट जर पाहिलं तर या ठिकाणी बॉलिंग करणाऱ्या टीमचा सुद्धा आहे। त्यामुळे येणारे 12 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता, सामना बनलाय। भिवंडी ऑलिम्पिक आपण पाहतोय। महेश चौगुले साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, हॅट्रिक आमदार आणि एक भव्य दिव्य असा सामना देखील तेवढा जबरदस्त पाहायला मिळतोय। ऑल इंडिया हाफ सुरू आहे, 11 लाखाचा पहिला पुरस्कार आहे आणि सामना मात्र रंगला या 2 बलाढ्य संघांमध्ये। 12 बॉलमध्ये 21 करायचे आहेत। बॉलिंगसाठी जर पाहिलं, सोहेल तैयार होते हुए और इसी बीच रवि पाटिल साहब भी जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है। ग्रामीण का पहले नंबर का इनाम विराज एंटरप्राइजेस की ओर से, उनकी ओर से। खोलवा टप्प्याचा बॉल त्याला ऑन साइडला ढकलण्यात यशस्वी राहिले। एक धाव घेतले, फिल्डर जर पाहिलं तर थोड्याशा दूरवरून आले होते आणि एकाचं रूपांतर 2 धावांमध्ये करताना पाहायला मिळत आहेत अक्षय पवार, आकाश तारेकर। सामना हळूहळू 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 चित्ततारा तेकडे निघालेला आहे अजय जी। और इसी तरह की मैच की उम्मीद भी की जा रही थी क्योंकि दोनों टीमों के लिए करो या मरो का मैच है। आकाश तारेकर कूल अंडर प्रेशर, देखिए अच्छी गेंद पर अच्छा शॉट भी खेला, 2 रन्स लेकर स्ट्राइक अपने पास रखी उन्होंने। 11 बॉलमध्ये अजूनही जर पाहिलं तर 1 ओडीची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी। दर्जेदार क्रिकेट, भिवंडी ऑलिम्पिक। ओहो हो, वेगात बॉल टाकलाय यावेळेला। मोठा फटका खेळायचा होता परंतु काय या लेंथवरचे बॉल आजच्या रात्री सोहेलने जे टाकलेत ना, आकाश थोडेसे शफल पहिले झाले, पुन्हा लाईनवर आले आणि तिकडनं बॉल, परंतु वेग भन्नाट होता। डॉट गेंद की अहमियत काफी ज्यादा है। देखिए क्रीज के थोड़ा सा कोने से करते हैं, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सीधी रही। आकाश तारेकर सोच रहे थे कि थोड़ी अंदर की तरफ आएगी विद द एंगल, लेकिन वैसा नहीं हुआ था, थोड़ी सीधी रही थी जिसके कारण बीट हुए हैं आकाश तारेकर। 10 गेंदें शेष है और 19 रन चाहिए। 10 मध्ये 19। आकाश तारेकर कव्हरच्या क्षेत्रात आणखीन एक चांगला फटका खेळतात, प्रितेश पोहोचतात तिकडे, 1 धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, कॉल दिलाय आणि हो 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। आता या प्रितेश म्हणजे बॉल प्रितेशच्या मागे लागलाय की काय, ज्या ठिकाणी प्रितेश जातोय बॉल तिकडे जातो आणि प्रितेश काय फील्डिंग करतोय। फील्डिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये। लाइव वायर है सही मायनों में फील्ड में। प्रीतेश पाटिल 3 कैच भी लपके हैं, इस बार भी शानदार फील्डिंग और दोनों बल्लेबाजों के बीच में तालमेल की थोड़ी सी कमी नजर आई थी, थोड़ी सी झिझक थी दूसरा रन लेते हुए, थोड़ा हेजिटेशन था लेकिन आखिरकार 2 रन्स कंप्लीट हुए। एक कारण सुद्धा आहे त्याच्या मागचं, त्याचा जो फिटनेस आहे ना, ठाणे जिल्ह्याच्या कबड्डी संघात तो खेळलेला आहे आणि भारताच्या लंगडीच्या टीम मध्ये तो त्याने भारताचं सुद्धा प्रतिनिधित्व केलेलं आहे। असा हा कंप्लीट ॲथलीट म्हणून देखील ओळखला जातो आणि काय फिल्डिंग केली आज, लाजबाब। कॅप्टन प्लस त्याचबरोबरीने संपूर्ण सामन्याची सूत्र त्याने फिल्डिंगच्या जोरात हातात घेतलेली आहेत। मॅच जबरदस्त होते सध्या। क्रिकेट आणि क्रिकेट वेळ लावले आपल्याला सध्या।
ओ हो वेगात बॉल अँगल बनवताना देखील पाहायला मिळाला. चिता कॅम्पचा हाही गोलंदाज चर्चेत आहे. सोहेलने काय बॉल टाकलाय, पुन्हा एकदा पहा त्याच एंगल ने थोड़ा जास्त टर्न पाहिला मिळाला यावेळेला. जहां इस बार अंदर की तरफ लेकर आए थे. इससे पहले जो गेंद जिस पर बीट हुए थे तारेकर, वो गेंद सीधी रही थी, लेकिन ये अंदर की तरफ आई और उस मोमेंट के चलते पूरी तरह से बीट हुए हैं आकाश तारेकर. अक्रॉस द लाइन मिड विकेट के ऊपर से उठाने का प्रयास था. समीकरण बदलता हुआ 8 गेंदें शेष है. 17 रनों की आवश्यकता वसीम भाई फैन क्लब टीम को. 8 बॉल 17. सामना संपलेला नाहीये. आकाश तारेकर एक मोठे खेळाडू आहेत भारतीय टेनिस क्रिकेट मधील. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. एका बाजूला सोहेल, एका बाजूला आकाश. बिग हिट बिरकावून दिलं या बॉलला, परंतु त्या ठिकाणी एफर्ट्स दाखवलेत ओमकार तारमाळे. उंचीचा फायदा, काय कॅच घेतलीये. अफलातून झेल म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. ओमकारने एक अप्रतिम झेल या ठिकाणी घेतलाय. एक और लाजवाब कैच. इससे पहले भी कई शानदार कैचेस हम देख चुके हैं इस पारी में, लेकिन ये कुछ और ही था. ये कमाल का कैच था. अद्भुत, अकल्पनीय, अविस्मरणीय, लाजवाब कैच ओमकार तारमाले द्वारा. आकाश को विश्वास नहीं हो रहा है कि वे आउट हो चुके हैं. ऑफ स्टंप के बाहर की ओवर पिच गेंद उठाकर खेला था उन्होंने मिड विकेट लॉन्ग ऑन के दरमियान, लेकिन ओहो, एक पैर पर बैलेंस रखते हुए लाजवाब कैच. वाह, म्हणजे 1:45 वाजता सगळ्यांना खडबडून जागा करणारा सामना आणि झेल सुद्धा पाहायला मिळतोय. काय मॅच चालली आहे. आकाशचा हा जर का षटकार आला असता तर मॅचचं पारडं वेगळंच झालं असतं, परंतु आकाश आउट झाले तरी सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होतील, एवढी चांगली बॅटिंग केली आकाशांनी. परंतु इकडे आपल्याला पाहायचंय, सामना संपलेला नाहीये. 7 मध्ये अजूनही जर पाहिलं तर 17 पाहिजेत. ही मॅच दोन्ही टीम सोडणार नाहीयेत. 7 में 11 भी हो सकते थे यदि ये छक्का हो जाता तो, लेकिन अब 7 में 17 रनों की आवश्यकता है. 7 खिलाड़ी आउट हो चुके हैं. नंबर 9 पर बल्लेबाजी के लिए मैदान में पहुंचते हुए अंगद पाटील. यस, अंगद पाटील पनवेल तालुक्यातील इनामपूरचा सितारा. यस, डगआउटचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अल्ताफ बाली सर वहां पर नजर आते हुए ओसामा है और फाइक अंसारी. जरूर थोड़ा टेंस माहौल है यहाँ पर. पहा, आपली टीम ज्या वेळेला मैदानात खेळते ना, एक वेगळी अटॅचमेंट असते. आपण सुद्धा टीमचे होऊन जातो. खेळाडू मैदानात खेळतात, परंतु आपल्या काळजाचे ठोके इकडे धगधग 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 करत असतात. तशीच मॅच सध्याच्या घडीला तरी चाललेली आहे. 7 बॉलमध्ये 17 अजूनही पाहिजेत. सोहेलचा वेग, परंतु समोर जर पाहिलं अक्षय पवार आहेत आणि अंगद पाटील यांनी देखील आपल्या गावासाठी बऱ्याचशा मोटरसायकल जिंकल्यात आणि त्या फक्त बॉलिंग नाही, बॅटिंगच्या बाबतीत देखील जिंकलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आता अंगद आणि अक्षय पवार या दोघांवर दारोमदार असणार आहे. वसीमबाई फॅन्स क्लब मंडणगड रत्नागिरी ही टीम एका बाजूला आहे. पायनियर स्पोर्ट्स भिवंडी हा देखील भिवंडीचा दादा संघ गेली कित्येक वर्ष पाहायला मिळालाय. आणि काय मॅच रंगली ही सुद्धा भिवंडी ऑलिम्पिक. यावेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला जरूर, परंतु धाव घेण्यामध्ये अक्षयने उत्सुकता नाही दाखवली आहे. आणि सोहेलने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली. 2 ओव्हरचा स्पेल केला. फक्त 9 धावा आणि 3 विकेट. सोहेलसाठी सुद्धा टाळ्या होतील. पायनियर स्पोर्ट्स का खेमा बिल्कुल खुश नजर आता हुआ. अल्ताफ बाली साहब भी वहां पर तालियां बजाते हुए इस शानदार गेंदबाजी एफर्ट के लिए. अंतिम गेंद जोरदार अपील हुई थी एंगल के तहत. शायद गेंद थोड़ी सी लेग स्टंप को मिस कर जाती, यही वहां पर अंपायर ने सोचा था, या फिर थोड़ा सा बल्ला भी लगा था. नॉट आउट घोषित किया गया है. स्ट्राइक अब अक्षय पवार के पास रहेगा. 6 गेंदें शेष है. 17 रनों की आवश्यकता है. पूरा मादा रखते हैं अक्षय पवार की ये इक्वेशन वो बना सकते हैं, क्योंकि कई बार विस्फोटक पारियां खेल चुके हैं, खासतौर पर अपने गांव की टीम के लिए. किरण पवार के भाई है अक्षय पवार. कुणाला बॉलिंगला आणलं जाणार हे तेवढंच महत्त्वाचं आहे, परंतु पायनियरनी चांगलीच तयारी करून आलेले आहेत. ते सुद्धा या दोन्ही टीम आहे पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्या जरूर, परंतु त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या आहेत. आणि आता स्पर्धेत राहायचंय तर ही मॅच जिंकायची आहे. आणि आता शेवटची ओव्हर महत्त्वाची ओव्हर आहे. अक्षय पवार हे सुद्धा लांब लांब वर मारल्या जाणाऱ्या षटकारासाठी, हेलिकॉप्टर पद्धतीच्या फटक्यासाठी ओळखले जातात. मॅच विनर आहेत, परंतु समोर सुद्धा तेवढ्याच चांगले गोलंदाज पाहायला मिळतील. 2019 का वो सांगेम प्रीमियर लीग मुझे अभी भी याद आता है, जहां पर अक्षय पवार ने स्वीच हिट के जरिए हेलीकॉप्टर खेलते हुए छक्का जड़ा था.
तो अद्भुत अद्भुत शॉट्स खेलने की क्षमता रखने वाले बल्लेबाज है अक्षय पवार। 7 खिलाड़ी आउट हुए हैं, विकेटें ज्यादा गवा दी मेरे ख्याल से, जिस वजह से कहीं ना कहीं ये लक्ष्य थोड़ा मुश्किल हो गया है। लेकिन मैच अभी भी खत्म नहीं हुआ है। गेंदबाजी के लिए बायत के गेंदबाज करण पाटिल माफ कीजिएगा, 6 रन देकर 3 विकेट्स उनके खाते में है। पहले ओवर में कामयाब रहे, सोहेल का शानदार स्पेल देखने को मिला, लेकिन काम अभी भी खत्म नहीं हुआ है। थर्ड मैन ऊपर, फाइन लेग ऊपर, बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी सर्कल के अंदर, कवर में एक फील्डर रखा गया है, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, ऑन साइड में लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट की तरफ खिलाड़ी है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रखा गया है। आखिरी ओवर की पहली गेंद लेकर करण पाटिल, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। बॉलिंग रनअप नाप रहे हैं, एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर जाते हुए दिलों की धड़कनें तेज कर देने वाला यह मैच भिवंडी ओलंपिक्स 2025। दूर से बल्ला फेंक दिया है, लेकिन कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच में। क्विकर डिलीवरी, पहली गेंद डॉट गेंद से दबाव बल्लेबाज पर बनता जाएगा, इसमें कोई संदेह नहीं है। इस बार टर्न कराया है, काफी ज्यादा बाहर निकली है, अब की बार वाइड। और पहले ओवर में भी कुछ दिशाहीन गेंदें की थी उन्होंने, लेकिन किफायती साबित हुए थे, विकेटें चटकाई थी। और इस बार भी प्लान वही है कि थोड़ा दूर रखना है। अब की बार स्पिन हुई थी गेंद, पहली गेंद सीधी रही थी। समीकरण 5 गेंदें 16 रन। हैमर कर दिया गेंद को, खबर की दिशा से पूरा इलाका खाली और गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। वाह, बॉलला येऊ दिलं, बॉलला फिरू दिलं आणि त्यानंतर एक चापटच लगावली। अशा पद्धतीचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला। आणि अक्षय म्हणतायत हा सामना तर आम्ही सुद्धा सोडायला आलेलो नाहीये, इकडे आम्ही सुद्धा फाईट करणार, कारण भिवंडी ऑलिम्पिक आहे। सगळे बऱ्याच जणांनी स्वप्न पाहिली ती स्पर्धा जिंकण्याची, फाईट तर आम्ही सुद्धा करणार। आणि फायटर आहेत अक्षय पवार, आपल्या बॅटिंगची पॉवर दाखवतायत अक्षय पवार। ये मैच किसी के लिए भी आसान नहीं है। बल्लेबाज मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता रखते हैं। जगह मिली थी, थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी, उसी का फायदा उठाया। अब 4 गेंदों में 12 रन चाहिए, 52 रन इस समय स्कोर बोर्ड पर, 7 विकेटों के नुकसान पर। वसीम भाई फैन क्लब टीम 64 रनों का पीछा करती हुई। जवळपास 2 वाजलेले आहेत आणि आता सुद्धा 3000पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला 70 स्पोर्ट्सवर सुद्धा मॅच पाहत आहेत आणि मैदानात सुद्धा बरेचसे दर्दी भिवंडी ऑलिम्पिक साठी। ये क्रिकेट का जुनून है, ये क्रिकेट की दीवानगी है। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, सामने लॉफ्टेड शॉट, गजब का हिट है, क्लीन स्ट्राइक, 6 रन मिलेंगे। काय फटका खेळलाय अक्षय पवार, आपल्या फलंदाजीची पॉवर खऱ्या अर्थाने दाखवताना पाहायला मिळतोय। ज्या गोलंदाजाने फलंदाजांना हैराण केलं, त्याच गोलंदाजाला अक्षयने हैराण करून टाकलंय। जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त जबरदस्त। पहा, हा कोणत्या टीम मध्ये खेळतोय हे महत्वाचं नाहीये, परंतु तो 2 वाजता षटकार मारतोय हे महत्वाचं आहे। आणि म्हणून टाळ्या तर याच्यासाठी देखील व्हायला हरकत नाहीये। जबरदस्त कामगिरी। लेंथ में यहाँ पर कॉम्पेंसेट करने का प्रयास, इससे पहले गेंद जो डाली थी वो पीछे थी, लेकिन इस बार आगे रखा था और बिल्कुल स्लॉट में आई थी गेंद, सीधे बल्ले का प्रहार किया, स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर डिपॉजिट किया है अक्षय पवार ने गेंद को। अंडर प्रेशर शानदार बल्लेबाजी करते हुए 3 गेंदें शेष है, 6 रनों की आवश्यकता। पिछला मैच सुपर ओवर में गया था, क्या ये भी जाएगा? पाहूयात काही होऊ शकतं। पहा, करणकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची, करणला कमबॅक करावं लागणार आहे। पायनर एक मोठं नाव आहे, त्याच्यासाठी त्यांना खेळायचं आहे आणि कमबॅक होऊ शकतं। आता सध्या अक्षयच्या नावाचा डंका आहे आणि डंका करणच्या नावाचा वाजायला देखील वेळ लागणार नाहीये, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे। कधी इकडे, कधी तिकडे, कधी मंडणगड रत्नागिरी तर कधी भिवंडी ठाणे असा सामना चाललाय। कधी अक्षय पवार तर कधी या ठिकाणी करण, असा देखील सामना चाललाय। एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे, सामना रंगतदार। पलटवार करने की पूरी तरह से हैसियत रखते हैं करण पाटिल, इसमें कोई संदेह नहीं है। क्रिकेट की गर्मा गर्मी और क्रिकेट की गहमा गहमी इस समय भिवंडी के लेट परशुराम टावरे स्टेडियम में। यह है भिवंडी ओलंपिक्स 2025। 3 गेंदें 6 रन। स्विंग एंड मिस, महत्वपूर्ण डॉट डिलीवरी, लेकिन रुकिए, टीवी अंपायर की मदद। यहां पर बैटिंग साइड का रिव्यू। काय सामना चाललाय, कधी इकडे कधी तिकडे आणि तुम्हा सगळ्यांना आनंद देऊन जाणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो। अजय सर, पाहूया, काहींना वाटत असेल पॉइनर भिवंडी जिंकावी, काहींना वाटत असेल वसीमबाई फॅन्स क्लब जिंकावे आणि काहींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर पुन्हा एकदा। आणि हा बॉल डॉट आहे आणि सामन्यातील रंगतता कायम असताना आपल्याला पाहायला मिळेल। 2 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी
6 धावांची आवश्यकता, एक मोठा फटका, सामना वसीमभाई फॅन्स क्लबकडे जाईल. एखादा डॉट बॉल दबाव वाढवताना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अक्षय पवार आहे, एका बाजूला करण पाहायला मिळत आहेत. करण अक्षय, अक्षय करण या दोघांमधील चांगल्याच घमासान पाहायला मिळत आहे. आणि ही भिवंडी ऑलिम्पिक आज पहिल्याच दिवशी हिट झाली म्हणेल, कारण सामने दर्जेदार होत आहेत. लाजवाब मैच, हैरत अंगेज क्रिकेट, मैच के जर्रे जर्रे में रोमांच है. ओहो, कुछ ज्यादा ही स्पिन कराया गेंद को, ये वाइड है. अब 2 गेंदों में 5 रनों की आवश्यकता वसीमभाई फैन क्लब टीम को. हो, तेच चाललंय, कधी इकडे तर कधी तिकडे. प्रेक्षक देखील खुश आहेत, उत्कंठा सगळ्यांची वाढली आहे, युट्यूबला पाहणाऱ्यांची सुद्धा. अक्षय की करण, करण की अक्षय, या फिर सुपर ओवर, स्विंग एंड मिस, एक और डॉट डिलीवरी. थोड़ा धीमा डाला था इस दफा. जब भी गेंद स्पिन कराई है उन्होंने, जरूर उनको थोड़ा कामयाबी मिलती हुई नजर आई है. कुछ तेज गेंदें डाली, सीधी गेंदें डाली, उन पर बड़े प्रहार किए हैं अक्षय पवार ने. व्हाट अ मैच. आखिरी गेंद पर क्या नतीजा निकलेगा, या फिर मैच टाई हो जाएगा. टाई होता है तो सुपर ओवर, एक गेंद शेष है, जीतने के लिए चाहिए 5 रन. काय वळवलाय बॉल, थोडीशी फ्लाइट दिली आणि त्यानंतर बॉलला गर्रकन वळवलंय आणि सामना शेवटच्या बॉलवर जाताना पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 5. काय होणार या ठिकाणी पाहायचंय. टाळ्यांचा गजर मात्र होतोय. शेवटचा बॉल अजयजी कुणाच्या नावाने होणार हेच पाहायचंय. जर चौकार आला तर मात्र या ठिकाणी सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकते, परंतु आता मात्र करण सुद्धा लाजबाब कामगिरी करतायत, अक्षय सुद्धा लाजबाब कामगिरी करतायत. प्रेक्षक सुद्धा जे बसले होते आपल्यासारखेच आता उभे राहिलेत, कारण सामना सुपरहिट, स्पर्धा ही सुपरहिट. भिवंडी ऑलिम्पिक. अजयजी, एक गेंद 5 रन. करण के हाथ में गेंद, अक्षय पवार स्ट्राइक पर. आखिरी गेंद हवा में, गैप है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. काय झालं या ठिकाणी. आजचा दिवस सुपर ओव्हरचा आहे की काय. बिल्कुल, आज की रात सुपर ओव्हर की. क्या बात है. आता मात्र लोकांचे हार्ट फेल व्हायचेच राहिलेले आहेत. एवढं जबरदस्त क्रिकेट इकडे पाहायला मिळत आहे. कट टू कट मैच. अद्भुत क्रिकेट, सही मायनों में क्रिकेट की जीत होती हुई भिवंडी ओलंपिक 2025 में. आमदार साहब को जो क्रिकेट देखना था वैसा क्रिकेट यहां पर देखने को मिला है. बैक टू बैक दूसरा मुकाबला टाई हुआ है और अब नतीजा निकाला जाएगा सुपर ओवर में. 63 बनाए थे पहले बैटिंग करते हुए पायनियर स्पोर्ट्स ने, और 63 ही बनाए हैं 6 ओवर्स में 7 विकेटों के नुकसान पर वसीमभाई फैन क्लब ने. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात हृदयाचे ठोके धगधग 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 होणं आणि त्याच्यानंतर मॅच टाय होणं. आणि वसीमभाई कुठे आहेत. वसीमभाई देखील खुश आहेत, कारण आता मॅच या ठिकाणी टाय झाली आहे, म्हणजे 50-50 आहे. चान्स आता दोघांनाही अजूनही आहे आणि त्यामुळे काय मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल क्रिकेट आपण सध्याच्या घडीला या ठिकाणी पाहतोय. अजयजी घरात काय म्हणाल. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट, मजा आ गया इस मैच में. और मैच अभी भी खत्म नहीं हुआ है क्योंकि सुपर ओवर अब होने वाला है, और यानी कि मनोरंजन का एक्स्ट्रा डोज अब देने वाले हैं हम. पहा, आजचं शेड्यूल मात्र 1 तास पुढे जाते, एवढं मात्र नक्की दोन्ही सुपर ओव्हरच्या मुळे. परंतु ते 2 तास पुढे गेलं तरी चालेल, आम्हाला चांगल्या मॅच पाहिजेत. कमाल का क्रिकेट यहाँ पर भिवंडी के ऐतिहासिक लेट परशुराम टावरे स्टेडियम में भिवंडी ओलंपिक 2025 में ऑल इंडिया ओपन का क्रिकेट. बहुत बेहतरीन खेल देखने को मिला.